बघा, आज आपण नवीन बॅचला स्टार्ट करतोय. बॅच स्टार्ट करण्यापूर्वी सुरुवातीला काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसं की आता तुम्ही बॅच करताय, पण तुम्ही कोणकोणत्या परीक्षा देऊ शकता, सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपलं टार्गेट फिक्स नसतं. टार्गेट फिक्स नसतं म्हणजे काय, बरेच मुलं आता मी बघतोय सध्या तुमच्यासुद्धा बॅचचे बरेच, आता जे आपण ही बॅच रिलॉन्च पण केलेली आहे त्याच्यातले बरेच 7-8 मुलं आज ॲब्सेंट आहे, त्यातले सुद्धा. मग होतं काय की आपलं टार्गेट डिसाईड नसतं. मग आपण 4 दिवस लेक्चर करतो, 4 दिवस घरी बसतो, 4 दिवस पुन्हा लग्नाला जातो, पुन्हा 10 दिवसांनी येतो. मग ह्या केसमध्ये तुमचा रिझल्ट येणं जरा अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट डेडिकेटेडली अभ्यास स्टार्ट करावा लागेल. म्हणजे तुमचं एक वैयक्तिक टार्गेट पाहिजे की आपल्याला, आता समजा एखादा मुलगा सेकंड इयरला आहे, त्याचं टार्गेट काय पाहिजे की सेकंड इयरला जर मला एखादी अपॉर्च्युनिटी भेटली, लास्ट इयरला जर मला एखादी अपॉर्च्युनिटी भेटली, तर मी ती का मिस करावी. कारण बऱ्याच अशा एक्झाम्स अशा आहेत की जसं RBI अटेंडंट असेल, नाबार्ड अटेंडंट असेल, तर ह्या एक्झाम अशा आहेत की तुम्ही जर तुमची डिग्री झाली तर त्या परीक्षा देऊ शकत नाही. यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस एक्झाम. इलिजिबलच नाही तुम्ही गव्हर्नमेंटला सांगू शकत नाही. इव्हन ते बॉन्ड लिहून घेतात की माझी डिग्री झालेली नाही. आणि जर तुम्ही चुकून त्यांना त्यांची फसवणूक केली आणि त्यांना कळलं, तर तुम्ही RBIची कोणतीच परीक्षा भविष्यामध्ये देऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला रेस्ट्रिक्ट जसं करतात ना एक्झाममध्ये, तसं तिथं केलं जातं. मग आपलं जर टार्गेट असेल, जर आपण प्रॉपरली अभ्यास करत असेल, तर मग काय होईल, तुम्ही सेकंड इयरला असताना सुद्धा नोकरी लागू शकते. असे बरेच विद्यार्थी आहेत. सध्या RBI अटेंडंटची ह्या वर्षी, मागच्या वर्षीसुद्धा रिक्रुटमेंट आली नाही. इव्हन त्याच्या मागच्या वर्षीसुद्धा आली नव्हती. एक 22ला आली होती. 22ला बरेच मुलं, आपल्या जवळपास 3 मुली सिलेक्ट झाल्या होत्या. मग आता हे मुलं जर, आता त्याची एक कोर्ट केस चालू आहे इंटरनल प्रमोशनसाठी, ती केस जर रिझॉल्व्ह झाली, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तेवढीच मला माहिती आहे की कोर्ट केस चालू आहे, ती जर रिझॉल्व्ह झाली तर त्याचं नोटिफिकेशन कधी येऊ शकतं इन बिटवीन. मग आपलं जर टार्गेट प्रॉपरली असेल, आपण जर डेलीच्या डेली होमवर्क करत असेल, तर तुम्ही जर अंडर ग्रॅज्युएट असाल तर ती परीक्षासुद्धा तुम्ही इमिडिएट देऊ शकता. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. पण आपण काय करतो, आता मी सेकंड इयरला आहे, मग करू ना निवांत अभ्यास, आपल्याकडे अजून थर्ड इयर आहे. मग डिग्री झाल्यावर पण कुठं आपल्याला लगेच एवढं लवकर लग्न होणार आहे, किंवा कुठं आपल्याला लगेच तिथं दुसरं काही काम करायचं आहे, मग डिग्री झाल्यावर पण करू. जर असं टार्गेट असेल तर मग 1 वर्षाचं जर तुमचं टार्गेट असेल, तुम्हाला 4 वर्ष लागतील नोकरी लागायला. डिग्री झाल्यानंतर जर 1 वर्षाचा असेल तर किती वर्ष लागतील डिग्री झाल्यानंतर? 4. म्हणून ह्या केसमध्ये काय होतं की पहिली गोष्ट, आपल्याला आपलं डिसिजन तयार पाहिजे की आपल्याला एवढ्या दिवसात नोकरी लागली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल 4 दिवसात लागली पाहिजे, ते पॉसिबल नाही आहे. तुम्ही म्हणाल 2 महिन्यात लागली पाहिजे, तेही पॉसिबल नाही आहे. एक योग्य पॅरामीटर की आपल्याला, बघा, आपली कुठलीही बॅच असेल तर ती बॅच 5 ते 6 महिन्यामध्ये प्रॉपरली संपते. बॅच संपल्यानंतर तुम्ही दर महिन्याला, जर डिग्री झालेली असेल तर दर महिन्याला तुम्ही परीक्षा देऊ शकता. एवढ्या साऱ्या एक्झाम्स आहेत. आणि मग प्रत्येक एक्झाममध्ये आपण चुका आणि शिका असं म्हणू शकतो की समजा ठीक आहे, पहिली एक्झाम दिली, बरेच मुलं पहिल्यांदा ज्यावेळेस एक्झाम देतात त्यावेळेस सर टाईमच पुरला नाही. मग त्याच्यासाठी आता आपल्याला मॉक टेस्ट आपल्याकडं अवेलेबल असतात. मग तुम्ही ते आधीच जर ऑनलाईन तयारी केली परीक्षांची, तर तुमचा जो टाईम मॅनेजमेंटचा पार्ट आहे तो परीक्षेत गेल्यानंतर डिसाईड व्हायची काही गरज आहे का? नाही. कारण तुम्हाला आधीच माहिती आहे की आपण किती वेळा आपल्याला टाईम पुरला नव्हता, त्याच्यासाठी आपण किती परीक्षा जास्त दिल्या, त्यामुळे आपल्याला किती त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठून कळणार आहे? मॉक टेस्टमधून कळणार. मग बरेच डायरेक्ट परीक्षा देण्यापेक्षा आधी मॉक टेस्ट द्यावं लागतील. मग जेव्हा तुमचं, आता हा भाग तुमचा कव्हर होत जाणार आहे आणि सिलेबस काही एकाच दिवसात कव्हर होत नसतो. आता प्रीचा सिलेबस जर पाहिला तर थोडा वेगळा आहे, मेन्सचा सिलेबस पाहिला तर अजून थोडा वेगळा आहे. प्रीसाठी कसं लिमिटेड टॉपिक तुम्ही केले तरी तुम्ही प्री कधीही देऊ शकता. मग जर तुमची प्रीची तयारी पहिल्या 2-3 महिन्यातच झाली, जसं आता मी क्वांट शिकवतो, क्वांटमध्ये प्रीला काय काय टॉपिक येतात ते तर समजा आपण अजून उद्या बघणारच आहोत, पण त्यामध्येही तुम्हाला मी सरळ एक रोखठोक सांगतो, म्हणजे ठोक ताळा म्हणू आपण. सिम्प्लिफिकेशन एक नावाचा टॉपिक असतो, मराठीमध्ये सरळ रूप द्या म्हणतो आपण. फक्त गणिती कॅल्क्युलेशन असतात बॉर्ड मासवरती, भागाकार, गुणाकार, फ्रॅक्शनची बेरीज, वजाबाकी, हा वाला पार्ट असतो. 10 मार्काला तुम्हाला तो पार्ट आहे. 35 मार्काचा क्वांटचा पेपर असतो, कुठलाही प्रीचा असेल तर. मग 10 मार्क तुमच्या इथंच कव्हर झाले. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन नंतर तुम्हाला दुसरं असतं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल. 5 मार्काला तो एक टॉपिक आहे. आता हे 2 टॉपिक तुमचे पहिले महिनाभरातच होऊन जातात सगळं. त्यानंतर अजून एक टॉपिक आहे नंबर सिरीज, 20 मार्क झाले. आता कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आला तर नंबर सिरीज कधी कधी येत नाही, नंबर सिरीज आला तर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येत नाही, तरी तुमचे 15 मार्क्स आतापर्यंत झाले, जरी आयदर ऑर जरी आले तर. आणि दोन्ही आले तर 20 झाले. त्यानंतर बेसिक DI म्हणजे बेसिक डेटा इंटरप्रिटेशनचा हा एक पार्ट असतो 5 मार्काला.
पण DI येण्यासाठी तुम्हाला बेसिकवाले DI येण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो हा वाला भाग बेसिकवाले टॉपिक, ॲडव्हान्स मॅथ सोडून द्या, तो वाला तरी किमान भाग तुमचा कव्हर झालेला पाहिजे. जरी समजा 20 मार्क तुम्हाला 20 ते 25 मार्काचा सिलेबस इथपर्यंत तुमचा कव्हर झाला 2-1 महिन्यामध्ये, आता पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशो हावाला पण पार्ट तुमचा लगेच कव्हर होतो, 3-1 महिन्यापर्यंत हावाला पार्ट कव्हर होऊन जातो. म्हणजे तुमचं आता पर्सेंटेजमधून जे मिक्स लिनियस क्वेश्चन असतात, म्हणजे आधी मी तुम्हाला सांगितलं सिम्प्लिफिकेशनचे 10, नंबर सिरीज किंवा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5-15, त्यानंतर बेसिक DIचे 5-20, कधी कधी DIचे 10 पण क्वेश्चन येतात. मग आयदर ऑरमध्ये असतं ते, मग इकडचा टॉपिक कमी झाला, इकडचे क्वेश्चन वाढणार आहे. मग आता समजा तुमचे 20 मार्क हे झाले, 10 मार्काचं मिसलेनियस असतं, म्हणजे 30 झाले. मिसलेनियस म्हणजे काय, पर्सेंटेजवर एक क्वेश्चन, ॲव्हरेजवर एक क्वेश्चन, रेशोवर एखादा क्वेश्चन, प्रॉफिट अँड लॉसवर एखादा क्वेश्चन. मग जेव्हा तुम्ही बेसिक DIचा सिलेबस कव्हर करणार आहात, प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेज, रेशो, पर्सेंटेज, मग इथून तुम्हाला 5 मार्क भेटणार आहे नियर अबाउट. म्हणजे 25 मार्क 30 मार्काचा सिलेबस तुमचा पहिल्या 3 महिन्यातच कव्हर होतो. मग आपण जर प्रॉपरली कव्हर झाल्या जर प्रीच्या मॉक टेस्ट द्यायला लागलो तर तुमचा टाईम पण तिथं कव्हर होणार आहे, म्हणजे आपली स्पीड पण वाढणार आहे. म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने मी हे सांगितलं कशामुळं की तुमचं टार्गेट प्रॉपर पाहिजे, नाही तर चालूच आहे करतोच आहे अभ्यास, तर ह्या केसमध्ये अभ्यास होणार नाही. मग ते म्हातारपणापर्यंत अभ्यास चालू राहणार तुमचा, हा टॉपिक नाही झाला तर तो राहणार आहे, तो राहिला तर तो राहणार आहे. मग तुम्हाला तेवढी जेवढी स्पीड पाहिजे, जेवढं तुम्ही बूस्ट व्हायला पाहिजे तेवढं होणार नाही. मग एक्स्ट्रा सराव करणं. आता कधी कधी काय असतं, प्रत्येक मुलगा हा सारखा नसतो, कोणाचं ॲव्हरेज माइंड असतो, कोणाचा थोडा अबो ॲव्हरेज असेल, कोणी थोडंफार आता ग्रामीण भागातून असेल तर त्याला समजायला थोडा वेळ लागतो. मग अशा केसमध्ये काय होतं, आपण हार न मानता एकच करावं लागतं. काय करावं लागतं आपल्याला, की प्रॅक्टिस करावं लागते. जर एखादा मुलगा तुमच्या शेजारी बसून 10 क्वेश्चन सोडवतोय 10 मिनिटामध्ये आणि आपले 4च झाले, काही वाईट वाटून देऊ नका. फक्त त्याने 10 सोडवले एका तासात, आपण काय करू 3 तास अभ्यास करू, म्हणजे आपले 15 होणार आहे, आपण त्याच्याही पुढे जाणार आहे. फक्त आपल्याला थांबायचं नाही आहे त्या केसमध्ये. जर तुम्ही थांबले की मग विषय संपला. मग त्यानं 1च तास केला, मी 10च मिनटं करतो, मला ते काही कळणार, मी नाही केला तरी चालतो, अशी जर आपली मेंटॅलिटी असेल तर त्या केसमध्ये आपण पुढे जाणार नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, जे मुलं कन्सिस्टन्सी ठेवतात, जे मुलं रेग्युलर अभ्यास करतात, तेच मुलं जॉब लागतात. मी प्रत्येक बॅचमध्ये सांगतो, माझ्याकडे आता मी 2015 म्हणजे आता 21 जूनला आपल्याला 10 वर्ष कंप्लीट होऊन 11व्या वर्षात आपण पदार्पण करणार आहे. 21 जूनला म्हणजे ह्या महिन्यातच क्लासची ॲनिव्हर्सरी पण असते, म्हणजे तुम्हाला केक खायला भेटेल त्या दिवशी. तर दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये, की मी 2015 पासून बघत आलो की माझ्याकडं खूप टॅलेंटेड MBA झाल्यानंतर आलेले पुन्हा रिटर्न आपल्याकडं, त्यानंतर अजून गोल्ड मेडलिस्ट हे एक असतं युनिव्हर्सिटीमध्ये किंवा ॲटोनॉमस कॉलेजचे टॉपर मुलं आले. तर मग काही बऱ्याच केसेसमध्ये म्हणतो मी, काही म्हणण्यापेक्षा 90% केसेसमध्ये त्यांना नोकऱ्यात लागल्या नाही. त्याचं कारण काय, चंचल मन, थोड्या दिवसात करायचं, पटकन करायचं, मग काही ड्रॉबॅक आले त्याच्याकडे बघायचं नाही, दुर्लक्ष करायचं आणि पुढं चालत राहायचं. आणि मग शॉर्ट टाईममध्ये जर नोकरी लागली नाही की लगेच स्विच व्हायचं, दुसरं काहीतरी करू, मग हे नाही तर ते, ते नाही तर ते. मग असं करण्याच्या नादामध्ये ते मेशोचे प्रोडक्ट विकत बसतात. मग त्याचा काही फायदा होणार आहे का, नाही होणार. मग त्याच्यामुळं काय, आणि जे मुलं ॲव्हरेज होते ते मुलं काय, चला 6 महिन्यात नाही आलं, त्यांना माहिती आहे आपल्याला याच्याशिवाय दुसरं काही नाही, घरचे पैसे भरणार नाही, घरच्याला माहिती आहे यानं काही करू शकत नाही दुसरं. मग अशा केसमध्ये काय होतं की जे मुलं ॲव्हरेज होते किंवा अबो ॲव्हरेज होते, ह्या मुलांनी काय केलं, प्रॉपरली कन्सिस्टन्सी ठेवली, डायवर्ट झाले नाही, रोजच्या रोज फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, जेवढं सांगितलं तेवढं केलं. त्या मुलं आज ऑफिसर आहे, म्हणजे त्यांनी 4 व्हीलर घेतले, अक्षरशः 1-1 लाख रुपये त्यांना पगार सुरू झाले. आणि क्लर्क टू PO होण्यासाठी फक्त 3 वर्ष लागतात बँकेमध्ये. म्हणजे असं काही तुमचं टार्गेट POचीच परीक्षा देईन, मला हे करायचंच नाही असं जर असेल तर ह्या केसमध्ये काय होतं, तुम्ही जर क्लेरिकल जरी झाले तर किती वर्षामध्ये प्रमोशन होणार तुमचं, फक्त 3 वर्षामध्ये. काही बँकांचं 2च वर्षात प्रमोशन, फास्ट ट्रॅक प्रमोशन, म्हणजे 2 वर्ष झाले की तुम्ही डायरेक्ट क्लर्क टू PO. आणि क्लर्क टू PO झाल्याचा फायदा हा असतो की क्लेरिकलला तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी म्हणजे शिकलेल्या असतात, ग्राउंड लेवलच्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकता. जेव्हा तुमच्याकडे अथॉरिटी येते, म्हणजे आता PO झालं म्हणजे असिस्टंट मॅनेजर असते, त्याच्याकडे भरपूर साऱ्या अथॉरिटीज असतात, मग तेव्हा तुमच्याकडून चुका होत नाही, कारण तुम्ही ते ग्राउंड लेवलला सगळ्या चुका काय झालेल्या असतात, शिकलेल्या असतात. तर त्याचा तुम्हाला डबल बेनिफिट होतो. म्हणून असं काय नाही की डायरेक्ट तुम्ही PO झाले पाहिजे किंवा डायरेक्ट तुम्ही स्किल 2 झाले पाहिजे.
हे तुम्हाला तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही. मग आपण आज फक्त काय बघणार आहे की तुम्ही कोणकोणत्या परीक्षा देऊ शकता, कोणकोणत्या परीक्षेला तुम्ही इलिजिबल आहात, नेमका कशाचा सिलेबस किती आहे, म्हणजे कोणता सिलेबस तुमचा इथं कव्हर होणार आहे. त्यानंतर आता काही रिझल्टसुद्धा मी इथं ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आता ही एक मुलगी बघा, ही पोस्टामध्ये लागली होती. पोस्टातून ह्यावर्षी म्हणजे आता हे करंट रिझल्ट आहे, ह्या वर्षीचेच रिझल्ट फक्त याच्यामध्ये मी घेतले. आता पोस्टातून तिथं सेंट्रल बँकेमध्ये क्लेरिकलला सिलेक्शन झालं. हा तर चंद्रकांत फडे, हा जवळपास 6 याच्यामध्ये सिलेक्ट झाला. बी.कॉम ग्रॅज्युएट आहे. आता दुसरी गोष्ट, एम.कॉमला पण तुम्हाला ॲडमिशन घ्यायची गरज नाही. लोक बी.कॉमवर IAS IPS व्हायला लागले, म्हणजे डिग्रीवर, प्लेन डिग्रीवर तुम्ही जर पाहिलं तर बरेच IAS IPS ओपन युनिव्हर्सिटीतून पास झालेले पण असतात. मग उगाच आपल्याला टाइमपास म्हणून एम.कॉमला ॲडमिशन टाका. घरच्यांचे 22,000 रुपये वर्षाला त्याच्यामध्ये जातात, पुन्हा असाइनमेंट असतात, पुन्हा युनिट टेस्ट असतात, पुन्हा बाकीचा इतर खर्च, कॉलेजचा युनिफॉर्म, हे ते. जर तुमचं माइंड प्रॉपरली सेट असेल की आपल्याला नोकरी पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्हाला PGला ॲडमिशन घ्यायची गरज नाही. मी याच्यासाठी एक व्हिडिओही बनवला होता की पदवीनंतर PG करायला पाहिजे का नाही. त्याचं कारण काय की तुमचं टेक्निकल PG असेल, समजा एखादा इंजिनिअरिंग झाला, PGमध्ये काय असतात, प्रोजेक्ट असतात, नॉलेज वाढवण्यासाठी तिथं तुम्हाला फायदा होऊ शकतो. पुन्हा काही कोर्सेस एक्स्ट्रा काहीतरी तिथून भेटणार आहे. आता बी.कॉमवर तुम्ही कुठं नोकरीला गेले आणि एम.कॉमवर गेले, काही फरक पडणार आहे का मला सांगा बरं. जेवढं तुम्हाला CA पैसे द्यायचे तेवढेच देणार आहे. BAवर गेले आणि MAवर गेले, काही फरक पडणार आहे का. मी तर म्हणतो BA आणि PhD दोघावर गेले तरी पगार सेमच येणार आहे. काय म्हटलं मी, BA आणि PhD दोघाचा पगार सेम राहणार आहे. जसं तर PhD वाले बरेच लोक इंग्लिश मीडियम स्कूलला शिकवतात, नेटसेटवाले इंग्लिश मीडियम, त्यांचा पगार असा खूप काही वाढत नाही, एक्सपिरियन्स बेसवरच राहतं सगळं. म्हणून मी त्या केसमध्ये मुलांना सांगतो की तुमचं टार्गेट ठेवा. टार्गेट असेल तर तुम्हाला हे एक्स्ट्रा शिकायची गरज पडत नाही. एक्स्ट्रा शिकणं म्हणजे टाइमपास करण्यासारखं आहे माझ्या माहितीस्तव तर. म्हणजे तुम्हाला जर नोकरीच करायची आहे ना, तुम्ही एवढ्यावर पण मिळवू शकता. आता 21व्या-22व्या वर्षी लोकांना जॉब म्हणजे UPSC पास व्हायला लागले, बरोबर आहे का. मोस्ट डिफिकल्ट एक्झाम. आपल्याला तर फक्त बँकेमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये क्लर्क, PO, ऑफिसर लेवलपर्यंत जायचं आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्याही परीक्षा तुम्ही त्यामध्ये देऊ शकता. मग ह्या मुलांनी 6 परीक्षा वेगळ्या पास झाल्या. आता सध्या ग्रामीण बँकेत तो जॉबला आहे. आता ग्रामीण बँकेतून सोडून परत सेंट्रल बँकेमध्ये येणार आहे. त्याच्या अगोदर त्याचे लावले असतील मी सगळेच मला वाटतं. आता हा याच्या आधी होता का, याचं नव्हता. आता हा योगेश इंगळे बघा, बी.कॉम झालं याचं 2023ला फक्त याने बी.कॉम कंप्लीट केलेलं आहे. कधी केलेलं आहे, 2023 जूनला. MBAसाठी आला होता तो आपल्याकडे. मी म्हटलं MBA करू नको, 22 लाख रुपये खर्च होईल. मग त्याने म्हटलं सर काय करू, तर म्हटलं तयारीच कर. 95.61 काहीतरी पर्सेंटाईल होते MBA CETला त्याला. मग त्याने काय केलं, बी.कॉम केलं. आता त्याने सेंट्रल बँकेमध्ये IBPSची जी 2000 मागच्या वर्षीची परीक्षा झाली, 1 एप्रिल त्याचा रिझल्ट आला, तर सेंट्रल बँकेमध्ये क्लर्क म्हणून लागला. हा पण याचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे, BSc ॲग्रिकल्चर. 1 वर्ष गावाकडे राहिला. गावाकडे राहिल्यानंतर त्याने ठरवलं की आता गावाकडे शेतीत काही होत नाही. त्याने परत तयारी केली. नांदेडजवळ त्याचं गाव आहे. आता तो पण सेंट्रल बँकेमध्येच क्लेरिकल म्हणून लागला आहे. आता हा योगेश इंगळे परत इथं आला. हा बँक ऑफ इंडियामध्ये आता ऑफिसर म्हणून जॉईन करणार आहे. आता ऑफिसर म्हणून जर जॉईन झाला एखादा विद्यार्थी, प्लेन ग्रॅज्युएट आहे बरं, इथं गाव आहे त्याच्या चेहऱ्यावर वाटत असेल तुम्हाला किती, म्हणजे ते शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी आहे. म्हणजे त्याला काही लय मोठं त्याने असं केलेलं नाही आहे की याच्यामध्ये खूप स्टँडर्ड, त्याचे आईवडील कुठंतरी नोकरीला होते, म्हणजे त्यानं इंग्लिश मिडियमला शिकला असेल, काही भरपूर क्लासेस केले असेल, काहीच नाही. फक्त ठरवलं आपल्याला नोकरी पाहिजे. 2023 जूनला त्याने डिग्री कंप्लीट केली. ती 25ला त्याच्याकडे 6 पोस्ट क्वालिफाईड येतो. म्हणजे 6 नोकऱ्या त्याच्या हातात आहे आज. आपण काय म्हणतो नोकऱ्याने, पण त्याला किती नोकऱ्या लागल्या, 6. सरकारी बरं का, गल्लीबोळातल्या नाही, सगळ्या ऑर्गनायझेशन स्टँडर्ड. आता याच्यामध्ये बँक ऑफ इंडियामध्ये तो PO म्हणून जॉईन झाला. विशेष म्हणजे त्याला सोलापूरच भेटलं, म्हणजे सोलापूर विभाग. म्हणजे त्याला आता सोलापूरच्या विभागामध्ये डिव्हिजनमध्ये लातूर पण येतं. अशा ठिकाणी त्याला पोस्टिंग भेटणार जिथं त्याला लातूर असेल, सोलापूर असेल, समजा उमरगा असेल, त्यानंतर उदगीर असेल सोलापूरमध्ये, बार्शी, पंढरपूर हा वाला रिजन येतो, धाराशिववाला. आणि तिथं त्याला 80,000 प्लस पगार भेटणार. 80,000 स्टार्टिंग राहणार त्याची. आता त्याला मी POच जॉईन कर म्हटलं. हा राऊत म्हणून आहे, आकाश राऊतराव. हा पण बँक ऑफ इंडियाला क्लेरिकलमध्ये सिलेक्ट झालेला आहे. आता याची OBC कॅटेगरी होती, पण लागला हा ओपनमधून बरं का. विशेष म्हणजे आता ही मुलगी बघा, हिची सख्खी बहीण, जी मी तुम्हाला आधी सांगितलं स्टार्टिंगला की RBIमध्ये अटेंडंट म्हणून लागलेली आहे. मोठी बहीण RBIमध्ये अटेंडंट.
हिचं 2022ला बी.कॉम झालं आहे शाहू कॉलेजवरून. आणि हिच्या आधी तिने IDBIची एक परीक्षा दिली होती. आता कालच तिचं ट्रेनिंग संपलं हैदराबादला. एक्झिक्युटिव्ह म्हणून तिनं जॉईन केलं आहे IDBIमध्ये. 15 दिवसाची ट्रेनिंग होती त्यांची सगळ्यांची. आणि हिच्या बहिणीनं अंडर ग्रॅज्युएटवरती RBIमध्ये अटेंडंट म्हणून लागली. 60,000 पगार आहे तिला. तर दुसऱ्या बहिणीला शिपायाची पोस्ट आहे ती. कुठली पोस्ट आहे? पण त्यांना काही तिथं झाडू पोछा मारायचं काम नसतं. फक्त काम काय असतं, इथलची फाईल तिकडे नेऊन देणे, फाईली व्यवस्थित लावणे. आता समजा बऱ्याच ठिकाणी कॅश असते, मग ते कॅशला काय असतं, कॅशियर फक्त तुमच्या एंट्री करत असतो, पण त्याला ते पूर्ण बंडल पॅक करणं. म्हणजे RBI पण कॅश घेतं बरं. गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट असतात त्यांचे फंडिंग, RBIचे जे नोटा फाटलेल्या असतात त्या चेंज करून देण्यासाठी. मग अशा केसमध्ये त्यांना एक हेल्पर असतो साईडला, कॅशियरला, असिस्टंटला, तर हे अटेंडंट असतात. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी एखादे मोठे मोठे ऑफिसर लोक असतात, मग त्यांच्या काही फायली हे ते त्यांना माहिती राहत नसतं. मग त्याच्या सगळ्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या अटेंडंट लोकांची असते. तिचा फोटो याच्यामध्ये नाही आहे, हे अपडेटेड रिझल्ट आहे. मग आता हिनं पण एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून पण IDBIमध्ये हिनं पास झालेली आहे. त्यानंतर अगेन हा योगेश शिंगळे बघा, तुम्हाला सांगितलं नाही 6मध्ये सिलेक्शन झालं. तर याने ही फेब्रुवारी-मार्चमध्ये त्याची पोस्ट निघली होती एक्झिक्युटिव्हची. एक्झिक्युटिव्ह म्हणजे क्लेरिकल लेवल. ओके. आता त्यानंतर बघा, आता हे महावितरणच्या पण जागा निघाल्या होत्या. आता महावितरण असेल, त्यानंतर आता महाट्रान्सकोच्या जागा निघालेल्या माहिती आहे का तुम्हाला? फॉर्म भरला आहे का कोणी याच्यामध्ये? मग आता अशा ज्या परीक्षा असतात, ह्या परीक्षा आता हे महावितरण फक्त B.Com वाले मुलंच देऊ शकत होते. अकाउंटंटची परीक्षा होते. म्हणजे काय आलं, B.Com वाले देऊ शकतात म्हणजे अर्ध कॉम्पिटिशन तुमचं कमी झालं. कारण बाकीच्या डिग्री इलिजिबल नाही ना. जसं जनरल बँकिंगमध्ये काय होणार आहे, सगळेच भरणार आहे. BE वाला भरणार, BA वाला भरणार, B.Com वाला भरणार, BSc वाला भरणार. तर इथं तुमचा काय झालं, कॉम्पिटिशन ऑटोमॅटिकली हाफ झालं. मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, आता ही मुलगी ऑलरेडी LICला लागली होती ADO म्हणून, 85,000 पगार होत तिला. तो सोडून तिनं, पण तिथं कसं थोडं मार्केटिंगचं काम होतं, टार्गेट बेस्ड काम होतं LICमध्ये ADO. मग तिनं ते सोडलं आणि आता याच्यामध्ये जॉईन झाली महावितरणमध्ये अकाउंटंट म्हणून. त्यानंतर श्रेया सुडे, हिचं सुद्धा आता सध्या M.Com चालू आहे. म्हणजे M.Com असतानाच तिला नोकरी लागली. B.Com असताना तिनं क्लास लावला होता. मग आता तिचं पण महावितरणमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. हा एक आहे अमजद अन्सारी म्हणून, याचं सुद्धा IDBIमध्ये. आता ह्या परीक्षा ज्या आहेत ना, IDBIच्या असेल, महावितरण असेल, यांना प्री मेन्स नसते, सिंगल एक्झाम. म्हणजे तुम्हाला डबल डोकं लावायचं काम नाही. पास झाले, नोकरी लागली. इंटरव्ह्यू सुद्धा नसतो क्लेरिकल लेवलला. ऑफिसर लेवलला इंटरव्ह्यू असतो, पण क्लेरिकल लेवलला इंटरव्ह्यू असतो का? नाही. त्यानंतर दत्ता मुंडे म्हणून आहे, हा पण, याचं पण सिलेक्शन महावितरणमध्ये अकाउंटंट म्हणून झालेलं आहे. त्यानंतर दीपक बोंदर, आता याचंही महावितरणमध्ये पण झालं आणि IDBIमध्ये पण याचं सिलेक्शन झालेलं आहे. आता हे सगळे B.Com आले आहेत बरं का. त्यानंतर गणेश निले म्हणून आहे, याचं 1 वर्षातच 1-1.5 वर्ष त्याने हार्डली अभ्यास केला, सिलेक्शन झालं. त्यानंतर बघा, हा ओम राघव म्हणून आहे, याचं पण LICमध्ये याने काम केलं 1 वर्ष. काम करत करत परीक्षा दिली आता ही महावितरणची, तरी तर सिलेक्शन झालं. कारण एकदा तुमचा अभ्यास झाला की डबल अभ्यास करायची गरज पडत नाही. त्या लेवलपर्यंत तुम्ही कधीही परीक्षा देऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर समजा गॅप जरी पडला, एखाद्या वर्षाचा गॅप पडला, तर 1-2 महिन्यामध्ये रिव्हिजन करून आपण त्या लेवलला परत जाऊ शकतो. म्हणजे असं तुम्हाला लगेच 10 वर्ष लागले म्हणजे पहिल्यासारखा टाईम तुम्हाला लागणार नाही. कारण जो मुलगा एकदा लागतो ना, त्याला टेक्निक माहीत असते की आपल्याला किती अभ्यास करावा लागला होता त्यावेळेस आणि काय नेमकं आपण केलं होतं. मग तेवढंच तो पुन्हा रिपीट करतो आणि मग तिथून त्याचं सिलेक्शन लवकर होतं. आता जिनत शेख आहे बघा, हिचं मुंबई उच्च न्यायालयाचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं होतं. अकाउंटंट म्हणूनच सिलेक्शन झालेलं आहे बघा. त्यानंतर आता हा एक आहे गजेंद्र देवकते, याचं पण जवळपास 5 ते 6 परीक्षेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. आता 1.5 वर्ष त्याने जवळपास CSICमध्ये जॉब केला. म्हणजे आपले सगळ्याच ज्या ऑर्गनायझेशन आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, इवन पोलीस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आपले स्टुडंट आहेत काय. आता एक मुलगा, आजच त्याचं ट्रेनिंग, उद्या ट्रेनिंग संपणार, आज लास्ट डे म्हणून टाकलेलं आहे त्याने, आणि तो SBIमध्ये सिलेक्ट झाला होता. पण काय झालं, SBI मागच्या SBIमध्ये त्याचं 0.25 मार्काने फेल झाला होता तो. मग त्याने काय केलं, लातूरच्या जागा निघल्या पोलीस डिपार्टमेंटच्या, शिवकांत डोणगावे नावाचा. मग पोलीसच्या जागा निघाल्यात, त्याचं NCCमध्ये असल्यामुळं थोडंसं त्याची फिजिकल फिटनेस चांगला होता, स्पोर्टमध्ये पण तो ॲक्टिव्ह होता. सहज उभा राहिला जाऊन ग्राउंड निघालं, परीक्षा दिली, कॉन्ट्रीजने इंग्लिश आउट ऑफ मार्क्स घेतले.
जो सिलेबस होता तो. लातूरमध्ये 5 जागा होत्या. तो म्हटलं सर माझा पहिला रँक आला. म्हटलं कितवा रँक आला. ज्यानं कधीच पोलीस भरतीचं ग्राउंड केलं नाही, पोलीस भरतीचा अभ्यासक्रम पाहिला नाही, डायरेक्ट जाऊन बसला तो. फक्त त्याचा फिजिकल असल्यामुळं, म्हणजे NCCचा त्याचा कॉन्फिडन्स असल्यामुळं कॉलेज लेवलला त्याने तो तेवढं ट्राय केला तर फर्स्ट रँक आला. त्याची ट्रेनिंग पण संपत आली जवळपास 6 महिन्याची. म्हणजे असं पण होऊ शकतं की तुम्ही इकडं अभ्यास करत करत तिकडच्या परीक्षा देऊन तिकडे पण सिलेक्ट होऊ शकता. कारण तुमचा जो महत्त्वाचा भाग आहे कोणता, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, हा इथं तुमचा परफेक्ट होणार आहे. म्हणजे तिकडं जर तुम्हाला 10% लागत असेल त्याच्या 10 टाइम्स इकडे कव्हर होणार आहे. 10 टाइम्समध्ये इकडे 100% कव्हर होणार आहे. मग अशा केसमध्ये काय होतं, तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स पडतात. म्हणून बऱ्याच ज्या जागा असतात तिथं आम्ही बऱ्याच मुलांना, आता बरेच जण जुने पण आहे याच्यामध्ये 2-4 जण, तर आम्ही ग्रुपवर टाकत असतो की तुम्ही काय करा, हे फॉर्म भरत चला, ह्याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटू शकते. ओके. मग आता याने ESIC मध्ये केलेलं आहे. त्यानंतर याचं सिलेक्शन महाराष्ट्र ग्रामीण बँकेत PO म्हणून झालं होतं, पण PO म्हणून त्याने ग्रामीण बँक असल्यामुळे जॉईन केलं नाही. मग नंतर आता येत राहतो तो शनिवार रविवारी, तर बीडलाच पोस्टिंग होती त्याची, काल पण आला होता. मग काय केलं, ESICला 45,000 पगार. मग त्याने काही दिवस SSCचा अभ्यास केला, पण SSCचं राहिलं मागं, सिलेक्शन झालं नाही स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये CGLचं. मग आता काय करायचं, त्याने 300 जागा होत्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या लोकल बँक ऑफिसर म्हणून, आणि डिग्री क्वालिफिकेशन होतं, क्वालिफिकेशनमध्ये डिग्री पाहिजे. त्यानं भरला फॉर्म. आत्ता रिसेंटली 1 महिन्यापूर्वी त्याने युनियन बँकेत PO म्हणून जॉईन केलं. म्हणजे 1.5 वर्ष तिकडं नोकरी करत करत पुन्हा इकडं जॉईन झाला. म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत PO झाला होता मागच्या वर्षी. ESIC मध्ये UDC क्लर्क का LDC झाला होता सर, LDC होतं, लोअर डिव्हिजन क्लर्क, तिथं जॉईन झाला होता. त्यानंतर RBI मेन्स पास झाला होता तो, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेला नव्हता कारण तिथं पर्सेंटेजचा क्रायटेरिया होता. पण RBIचा कट ऑफ 110, 108 काहीतरी लागतं, 126 काहीतरी मार्क होते. म्हणजे त्याचं सिलेक्शन 100% झालं असतं, फक्त त्याला डिग्रीला रिक्वायर पर्सेंटेज नव्हते. म्हणजे डिग्रीला कसं असतं, OBC असेल तर 50%, OBC SC STला 50%, आणि ओपनला RBIची जर परीक्षा द्यायची असेल तर ओपनला 60%चा क्रायटेरिया आहे. बाकी कुठल्याच एक्झामला क्रायटेरिया नाही. मग त्याला काहीतरी CGPA असल्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर 45% आलं. म्हणजे तो इलिजिबल नव्हता थोडक्यात त्या पोस्टसाठी. पण तरीही जरी त्याने डिग्रीला कमी अभ्यास केला असेल किंवा त्याचे मार्क्स, प्रॅक्टिकलचे मार्क्स वगैरे त्याला कमी दिले असेल, तर ह्या गोष्टीमुळे जरी तो मागं राहिला तरी त्याने गव्हर्नमेंटचे किती पोस्ट काढले, 5 ते 6 पोस्ट काढले. आज त्याने स्केल 1 ऑफिसर आहे, 80,000 प्लस त्याला पगार भेटल तिथं. त्यानंतर बघा, आता अगेन हे चंद्रकांत फडेचं SBI मध्ये पण सिलेक्शन झालं होतं, पण SBI मध्ये राजस्थानमधून सिलेक्शन झाल्यामुळे त्याने जॉईन केलं नव्हतं. त्यानंतर आता हा अभिषेक डोमणे, म्हणजे याची परिस्थिती एकदम हालाखीची बिचारायची, आणि स्वतः SBI मध्ये अप्रेंटिसशिपचा जो जागा निघतात त्याच्यामध्ये जॉब करत करत बऱ्याच वेळेस RBIचं 2 वेळा RBI ओव्हरऑल निघालं होतं, पण सब्जेक्ट वाईज गेलं होतं. म्हणजे इथं बँकिंगच्या ज्या परीक्षा असतात याला सब्जेक्ट वाईज पण कट ऑफ असतो, SBI सोडली तर बाकी सगळ्या एक्झामला, आणि ओव्हरऑल पण कट ऑफ असतो. मग ह्या केसमध्ये काय आलं, त्याचा RBIला त्याला मागच्या 95 मार्क आले ते, आणि EWS मध्ये असल्यामुळे कट ऑफ होता 89 का 88 मार्काचा. मग त्याचं सिलेक्शन होतं, पण कम्प्युटर अवेअरनेस का करंट अफेअर दोनपैकी एकाचा कट ऑफ 12 का 13 मार्काचा होता, आणि त्याला तिथं 12.25 का 13.25 मार्क्स पडले होते. म्हणजे फक्त 0.25 ने तो फेल झाला होता. अक्षरशः रडत होता तो, कारण त्याची परिस्थिती खूपच म्हणजे खूप बिकट होती. पण शेवटी त्याने बँकिंगच्या परीक्षा देत देत त्याने काय केलं, BMCची एक परीक्षा दिली, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अकाउंटंटच्या जागा होत्या. तर त्याला जवळपास 148 मार्क पडले होते, 128चा कट ऑफ होता. झाला सिलेक्ट, तो आता जॉईन पण झाला त्याने. म्हणजे असं असतं, तुम्ही साईड बाय साईड सगळ्या परीक्षा देऊ शकता, फक्त तुमचं इलिजिबिलिटी बसली पाहिजे. जसं आता ह्या जागेला मला वाटतं टायपिंगची गरज होती, त्याचं टायपिंग झालेलं होतं कुठलं तरी, मग त्याच्यामध्ये तो बसला. त्यानंतर बघा, आता हे प्रायव्हेट बँकेतून काही बँका आता काय करायला लागल्या, नॅशनलाइज एक्झाम घेऊन सिलेक्ट करायला लागल्यात. हे आपले स्टुडंट आहेत जे की प्रायव्हेट बँकेमध्ये होते, पण यांनी गव्हर्नमेंटची एक्झाम दिली आणि SBI मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणून जॉईन झाले. त्यामध्ये बघा 1, 2, आता हा गोविंद यादव आहे, काल परवाच्या लग्नाला गेलो होतो आम्ही समोरच.
विशेष म्हणजे त्याची बायको पण स्टुडंट आहे आपली, त्याच्यामुळे जावंच लागलं. हा अनिल कदम आहे, त्यानंतर प्रमोद राठोड आणि हा महेश बैर. त्याच्या अगोदर पण भरपूर लागले होते. तर हे काही रिझल्ट होते ह्या चालू वर्षातले. अजून 2-4 जणांचे राहिले, ते नाराज व्हायचं काम नाही. त्यामध्ये शिवकांचा एक राहिला होता आणि अजून मला वाटतं 2 जण आहेत. आता ते नंतर बघू आपण. याच्यामध्ये बघा, आपला महत्त्वाचा पॉईंट असा होता की तुम्ही कोणत्या परीक्षा देऊ शकता. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट आहे का? म्हणजे असेल तर तुम्ही विचारा. आता लाईव्हवाले कमेंटमध्ये करतीलच नंतर, पण तुम्हाला काही असेल तर सांगा. आता याच्यामध्ये काय बघा, मी रिझल्ट का दाखवले माहिती आहे का? हे सगळे स्टुडंट जे आहे ना, ग्रामीण भागातले किंवा शहरातले जरी असले तरी पण इथल्या इथं फुल डेडिकेशनने त्यांनी तयारी करून रिझल्ट काढलेले आहेत. आणि रिझल्ट हे फक्त टीचरमुळंच येतात अशातला भाग नसतो. आम्ही पहिला व्यक्ती असा असेल की सांगतो स्वतः की माझ्यामुळं तुमचा रिझल्ट येईल असं नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत खूप जास्त घ्यावी लागणार. प्रामाणिकपणे मेहनत घेणारा असा एक पण विद्यार्थी मी पाहिला नाही की तो फेल झाला. जसं आता डुमणेचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं. डुमणेला 4 वर्ष लागले असतील, 4-4.5 वर्ष रिझल्ट यायला. पण तो मुलगा असा होता, अक्षरशः रिझल्ट आला ना तर रडत होता की यार फेल झालो सर, काय करू, कसं करू. मी त्याला फक्त करत राहा बाबू, पर्याय नाही दुसरा काही पर्याय आहे का तुझ्याकडं. त्याला म्हटलं तू बिझनेस टाकू शकतो का, 2 लाख रुपये तरी तू खर्च करू शकतो का सांग. तो म्हटलं नाही सर काहीच नाही. दुसरं म्हटलं इकडं तिकडे हिंडण्यापेक्षा ठीक आहे तू पार्ट टाइम काम कर, काय करायचं तर कर, तुझा उदरनिर्वाह कसा भागवायचा तो बघ, पण तू अभ्यास सोडू नको. तो सकाळी 7ला यायचा, ज्यावेळेस SBIला अप्रेंटिसशिपमध्ये होता 10पर्यंत अभ्यास करायचा, तिकडून 5ला सुटलं गडबड सरबड इथं यायचा, पुन्हा 11-12पर्यंत अभ्यास करायचा. अभ्यास सोडू नको म्हटलं, नोकरी लागेल फिक्स. आज भगवान के घर देर आहे अंधेर नाही आहे म्हटलं, कधी ना कधी नोकरी लागली त्याला. आता एवढा खुश झालेला आहे तो, म्हणजे विचार बी करू शकत नाही आपण. मग हा फरक पडतो. फक्त कन्सिस्टन्सी तुमची पाहिजे. तुम्ही जर 2-4 महिन्यात रिझल्ट एक्सपेक्ट करत असाल ना तर मग काहीच फायदा नाही. मग तुम्ही एक कामच सोडून दिलेलं परवडलं. 2-4 महिन्यात रिझल्ट येणार नाही. तुम्हाला एक ड्युरेशन द्यावं लागेल. 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष एखाद्याला लागू शकतात. मी आधीही सांगितलं तुम्हाला, जर एखादा मुलगा 1 तास अभ्यास करत असेल तर आपल्याला किती तास करावं लागेल? 3. त्याच्या पुढं जायचं आहे ना आपल्याला. आणि व्हॅकन्सी एवढ्या निघणार आहेत. आता तुम्ही जर पाहिलं रिसेंटली SBIच्या 12,000 व्हॅकन्सी निघाल्या होत्या क्लेरिकलच्या. ह्या वर्षामध्ये SBIचे जे MD आहेत CEO त्यांनी सांगितलं की 18,000 व्हॅकन्सी यावर्षी फुलफिल करणार आहे. जर 18,000 त्यांना व्हॅकन्सी फुलफिल करायची आहे तर नियर अबाउट 10,000 प्लस क्लर्क घ्यावेच लागतात. कारण ऑफिसर एकदाच घेत नाहीत ते एवढे मोठे. ऑफिसर त्यांचे 2-3 हजाराच्या रेंजमध्ये असतात. CBO त्यांचे 500 ते 2,000 हजाराच्या रेंजमध्ये असतात. अदर टेक्निकल किती घेणारे घेऊन 1000 म्हणजे उरलेले कोण आहे सगळे क्लर्क. मग क्लेरिकलच्या व्हॅकन्सी 10,000 प्लसच राहणार. म्हणजे सगळ्या बँकांच्या मिळून जेवढ्या व्हॅकन्सी असतात 11 नॅशनलाइज बँकांच्या, तेवढ्या मिळून फक्त एकटं SBI भरतं. आणि कॉम्पिटिशन म्हणजे सर्व्हिस लोकांना द्यायची आता, त्याच्यामुळे रिक्रुटमेंट जेवढ्या जास्त व्हायला लागल्या, जसं SBIने वाढवल्या तर बाकीच्या बँका शांत नाही बसणार, त्याही हळूहळू काय करणार आहे, वाढवणार आहे. म्हणून तुम्ही जर ह्या वर्षीच्या रिक्रुटमेंट पाहिल्या IBPS क्लर्कच्या तर खूप जास्त, म्हणजे जेवढ्या डिक्लेअर झाल्या त्या व्हॅकन्सी त्याच्यापेक्षा जास्त भरलेल्या आहेत. ओके. मग आता तुम्ही कोणकोणत्या परीक्षा देऊ शकतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या परीक्षा तुम्ही देऊ शकता, ज्याच्यामध्ये बघा बँक आहे, इन्शुरन्स आहे. आता रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन याचा सिलेबस आहे ना, मी फ्रँकली सांगतो महाराष्ट्रात कोणीही कव्हर करून घेत नाही. UP, बिहार, पटना तिकडे थोडंसं टार्गेट ओरिएंटेड क्राऊड असतो. तो क्राऊडचं टार्गेटच ह्या एक्झाम्स असतात. पण असं नाही की तुम्ही लागू शकत नाही. आपल्याकडचे 2 स्टुडंट लोको पायलट म्हणून जॉईन झालेले. लोको पायलट म्हणजे रेल्वेचा ड्रायव्हर मागच्या ELPच्या एक्झाममध्ये. मग ते कशामुळे झाले तर त्यांना फक्त टेक्निकलचा थोडा अभ्यास एक्स्ट्रा करावा लागला होता. आणि जसं गजेंद्रचं उदाहरण दिलं मी की तो ऑलरेडी 4-5 एक्झाम त्याच्या पास झालेला होता, तर तोही CGLचं ट्राय करत होता, पण 1-2 मार्काने त्याचं राहिलं. पण तुम्ही देऊ शकता, पण स्टेट ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अदर एक्झामचा सिलेबस पूर्ण कव्हर केला तर रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शनचा एक 50, 60, 65, 70% सिलेबस तुमचा कव्हर होतो. मग पुढचं तुम्हाला मात्र स्वतःला मेहनत घ्यावी लागेल. पण त्याच्यासाठी जे आधी 50-60% ते तर चांगले करावं लागेल. समजा मी 10 टॉपिक शिकवले तुम्हाला एकच कळाला, मग पुढचे तुम्ही 10 अजून मनाने करण्यात काय अर्थ आहे का? 10 शिकवल्यावर तुम्हाला 10 कळाले पाहिजे. मग पुढचे 12 म्हणजे पुढचे 2 टॉपिक तुम्ही स्वतः केले किंवा आम्हाला येऊन विचारले तर मग काहीच अडचण नाही आपल्याला. बरोबर आहे का? मग ह्याही एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. आता ऑदरमध्ये काय होतं,
ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहे ऑदरमध्ये. आता जसं बी.कॉम बेस्ड एक्झाम आहे, महावितरणच्या आल्या होत्या, आता महाट्रान्सकोच्या आल्या. आता इवन एक मुलगीनं RTO म्हणून दिलं होतं. RTO लास्ट एक्झाम जी RTO झाली तर तिचा रँक शिवकन्या गायकवाड लातूरला जॉईन झाली असिस्टंट RTO म्हणून. तर तिचा रँक स्टेट रँक 1 होता. ती तयारी कोणती करत होती? बँकिंगची. फक्त काय आलं, प्री दिली, कॉन्फिडन्स वाढला की आपण प्री पास होणार आहे, आता मेन्स द्यायची. आणि मेन्सला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये थोडं MPSC घेत असल्यामुळे RTOची एक्झाम त्याला वर्षभर टाईम भेटला. तिला वर्षभर तिनं टेक्निकल अभ्यास केला. तर तिचा SC कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात किती रँक होता मुलींमध्ये? 1 रँक होता. आणि लातूरच भेटलं पोस्टिंग, म्हणजे लातूरचीच आहे पोस्टिंग पण लातूर भेटलं. म्हणजे तुम्ही साईड बाय साईड बाकीच्या एक्झाम पण देऊ शकता, पण तुम्हाला आधी जो आपण सिलेबस शिकणार आहोत हा सिलेबस प्रॉपरली कव्हर करावा लागेल. मग आता याचा नेमका सिलेबस कोणता आहे बघा. म्हणजे आता याच्यामध्ये अजून कोणकोणत्या एक्झाम तुम्ही देऊ शकता ते बघू. एकच मिनिट. आता बघा, बँकिंगमध्ये ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये IBPS PO क्लर्क असते, म्हणजे POची वेगळी असते, क्लरिकलची वेगळी असते. ही 11 नॅशनलाइज बँकांसाठी सिंगल परीक्षा होते. आता SO म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर असते. याला एकतर तुमचं लॉ कंप्लीट पाहिजे, नाहीतर BSc ॲग्री कंप्लीट पाहिजे, नाहीतर BTech कंप्लीट पाहिजे कम्प्युटरमध्ये. त्यानंतर अजून MSc कम्प्युटर सायन्स असेल तरी पण तुम्हाला देता येते हे. आणि अजून BSc ॲग्रीवाल्यांच्या सगळ्यात जास्त वॅकन्सी ह्या SOमध्ये राहतात. तर ही एक परीक्षा जर हे क्वालिफिकेशन असेल तर एक्स्ट्रा देता येते. त्यानंतर SBIची PO आणि क्लर्क असते वेगळी, इवन SO पण वेगळी असते. त्यानंतर आता बऱ्याच कोऑपरेटिव्ह बँका ज्या नोटिफिकेशन, म्हणजे पहिले काय व्हायचं, कोऑपरेटिव्ह तिथल्या तिथं लोकल लेवलला भरत होते, पण आता यांची सुद्धा IBPSच परीक्षा घ्यायला लागले. त्यामुळे ह्या पण परीक्षा तुम्हाला देता येतात. आत्ताच सांगितलं बघा तुम्हाला मी, RBI अटेंडंट जे अंडर ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असते. कारण जे मुलं ग्रॅज्युएट झाले ती ही परीक्षा देऊ शकत नाही. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर 4 वर्ष अभ्यास केला, इलिजिबल आहे का? किती मास्टर माइंड असला त्याला बँक घेणार नाही. त्यानंतर RBI असिस्टंट, आता असिस्टंटची पण परीक्षा ऑक्टोबरमध्ये आहे बघा. हिचं सुद्धा शेड्यूल ऑलमोस्ट तयार झाल्यासारखं आहे, तर ही पण परीक्षा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ग्रेड बी सारखं आता RBI ग्रेड Aची पण एक्झाम काढणार आहे. आतापर्यंत ग्रेड बीचे घ्यायचे डायरेक्ट रिक्रुटमेंट, आता ग्रेड Aची पण रिक्रुटमेंट येणार याच्यामध्ये. त्यानंतर नाबार्ड अटेंडंट आहे, सिमिलरली असते RBI अटेंडंट सारखी. तर याच्यामध्ये पण ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. त्यानंतर नाबार्डची ग्रेड A पण एक असते आणि असिस्टंट पण असते. त्यानंतर मणिपाल युनिव्हर्सिटीसोबत टायप असलेला, आता याच्यामध्ये पहिले टायप होतं बँक ऑफ बडोदा, पण आता बँक ऑफ बडोदाने मर्जरपासून रिक्रुटमेंट काढल्याने. त्यानंतर कॅनरा बँकेची लास्ट जी एक्झाम झाली होती त्यामध्ये आपला एक स्टुडंट लागला होता, पण हे पण मर्जर झाल्यापासून यांनी रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन आलेले नाही. पण आता याच्यामध्ये काय आलं, मणिपाल सोबत टायप असला, ह्या वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन काढलं, बँक ऑफ इंडियाने एक काढलं आणि IDBIचं तर चालूच आहे. मग ह्या परीक्षा पण तुम्ही देऊ शकता मणिपाल सोबत टायप असल्या. पण याची पण तुम्हाला परीक्षा आणि इंटरव्ह्यू दोन्ही द्यावं लागतं. पण एकच परीक्षा असते, याला प्रीमेन्स असते का? नाही. ज्या मणिपालवाला एक्झाम आहे ह्याच्यामध्ये तुमची सिंगल एक्झाम असते. प्लस आता हे IBPS PO क्लर्क घेतला आपण नॅशनलाइज बँकांसाठी. याच्यात IBPS मार्फतच जी RRB आहे, ग्रामीण रिजनल रुरल बँक, ज्याचं नोटिफिकेशन आत्तापर्यंत यायला पाहिजे होतं पण ह्या वीकमध्ये येऊन जाईल. दरवर्षी जूनच्या पहिल्या 1-2 दिवसातच, म्हणजे पहिल्या 4-5 दिवसात नोटिफिकेशन येत असतं, पण थोडंसं लेट झालं. ह्या नेक्स्ट वीकमध्ये RRB म्हणजे रिजनल रुरल बँक, आता पहिले रिजनल रुरल बँक होत्या 41, पण 1 मे पासून 1 स्टेट 1 बँक असं आलेलं आहे. म्हणजे आता टोटल फक्त RRB किती राहिल्या? 28 आहे. 28 RRB. महाराष्ट्रात 2 होत्या. कोणकोणत्या होत्या? कोणकोणत्या RRB होत्या माहिती आहे का? हां, विदर्भ कोकण ग्रामीण बँक एक होती आणि दुसरी होती महाराष्ट्र ग्रामीण बँक. आता या दोघांचं मर्जर झालं आणि ती एकच झाली, महाराष्ट्र ग्रामीण बँक. ओके, मग हे पण तुम्हाला माहीत पाहिजे कारण हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत कोणती बँक मर्जर झाली, यांचं हेड ऑफिस कुठं आहे? मग हेड ऑफिस कुठं आहे यांचं? महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं संभाजीनगरला आहे. ओके, आता बघा, आता याच्यात क्वालिफिकेशन काय लागतं तुम्हाला? याच्यामध्ये संभाजीनगर आणि पुणे 2, मला वाटतं त्यांचे 2 आहे, पण दोन्हीमध्ये एकात पुण्याला काहीतरी त्यांचं
ॲडमिन काहीतरी चालतं बहुतेक आणि संभाजीनगरला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे असा काहीतरी भाग आहे, एकदा बघावं लागेल प्रॉपरली ते. आता IBPS बँक एक्झामला इलिजिबिलिटी काय? इलिजिबिलिटी त्याच्यामध्ये ज्या क्लेरिकलच्या परीक्षा होतात त्या क्लेरिकलसाठी एनी ग्रॅज्युएट IBPSच्या सगळ्या एक्झामसाठी फक्त तुम्ही पर्सेंटेज 35% घेऊन पास पाहिजे, तुम्हाला मार्काची अट नाही. पण जर तुम्ही मणिपालच्या एक्झाम देणार असाल तर त्याला मात्र तुम्हाला 50-60% क्रायटेरिया असतो. कास्ट वाईज 10-5% व्हेरिएशन येतं त्यामध्ये. प्लस RBIच्या एक्झामला पण तुम्हाला जर ओपन असाल तर 60% लागतात, OBC SC ST असेल तर 50% मिनिमम ग्रॅज्युएशनला पाहिजे. आणि बाकीच्या IBPSच्या एक्झामला म्हणजे मी कोणत्या सांगितलं, फक्त मणिपाल आणि RBIला फक्त क्रायटेरिया आहे, बाकी सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्याला कोणताच पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही. प्लस जर ओपन कॅटेगरी असेल तर क्लेरिकलला 21 ते 28 वर्ष वय चालतं, म्हणजे 21 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 28 मॅक्झिमम चालतात. त्याच्यावर एक दिवस बी गेला तर चालत नाही. एक मुलगा आपला सिलेक्ट झाला होता पंजाब नॅशनल बँकेमध्ये क्लर्कला. जेव्हा तुमची ॲडव्हर्टाइजमेंट येते, आता हे तुम्ही थोडंसं रीड केलं पाहिजे त्यावेळेस, बरोबर आहे का? ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये क्रायटेरिया असतो ॲज ऑन डेट. ॲज ऑन डेटचा अर्थ काय होतो की या तारखेला तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन पाहिजे. तर त्याने काय केलं तर IBPSचं नोटिफिकेशन ऑगस्टच्या दरम्यान आलं होतं आणि तो पास पाहिजे होता 1 ऑगस्ट, मला वाटतं 31 जून का 30 जून का 31 जुलै असं काहीतरी तो पास पाहिजे होता. पण तो पास झाला होता 15 दिवसांनी लेट. किती दिवसांनी? म्हणजे 15 दिवसांनी लेट झाला होता. म्हणजे डिग्री तुमची त्या तारखेला हातात पाहिजे होती, पण तो पास 30 जूनच्या ऐवजी समजा 15 जुलैला झाला आणि क्रायटेरिया होता ॲज ऑन 30 जून तुम्ही फुलफिल केलेलं पाहिजे. तर ज्यावेळेस ते सिलेक्शन झालं, सगळं झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेला, अर्ध डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बी झालं. सेकंड फेजमध्ये कोणतरी पाहिलं की याची डिग्री तारखेपेक्षा जास्त आहे, त्याला तिथून लगेच काढून दिलं की तुला आम्ही घेऊ शकत नाही, कारण तू 30 तारखेच्या आत पास झालं होता. बरं, फेल झालता का तो? नाही, फक्त 30 जूनपर्यंत पास पाहिजे होता, व तुझा रिझल्ट आला 15 जुलैला. 15 दिवसाचा गॅप पडला होता फक्त. म्हणजे रिझल्ट फक्त 15 दिवस लेट लागला तर त्या मुलाला बँकेने घेतलं का? नाही. मग तुमचा ॲज ऑन डेट 2 आणि 4 दिवस इकडे टाकतो तिकडे टाकतो घरचं असल्यावानी, तसं चालणार नाही. तुमची डिग्री किंवा तुमचं वय त्या तारखेच्या आत तेवढं पाहिजे. तिथं कुठलीही ओळख, कुठलंच काही, कोणीच रिस्पॉन्सिबिलिटी घेत नसतं, कारण तिथं चेक करणाराही एम्प्लॉईच असतो. तो काय त्याची बँक असते का स्वतःची? उद्या जर कोणीतरी ऑडिटमध्ये काढलं तर त्याच्या नोकरीवर येतं, तू कसं कायला घेतलं म्हणून. मग त्यामुळे तिथं कोणीच तुम्हाला मदत करत नाही. साहेब घ्या ना, जाऊ द्या ना. पण हे कसं असतं, तुमचे डॉक्युमेंट वेळोवेळी चेक होत राहतात. जसं तुम्ही आता समजा तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, पुन्हा तुम्ही काय करता, झोन अलॉकेट होतो, झोनला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, झोनला झालं की ब्रँचला एकदा होतं, पुन्हा तुमचे डॉक्युमेंट सगळे अपलोड होत राहतात वेबसाईटवर. म्हणजे कोण ना कोण हे कॅल्क्युलेट करत राहतात. म्हणजे कुठं ना कुठं काय होतं, तुम्ही अडकता. आणि मग त्या केसमध्ये काय होतं, आपण सेलिब्रेशन केलं असतं, मला नोकरी लागली, हे झालं. मग ते नंतर घरी येण्यापेक्षा आधीच ॲज ऑन डेट सगळ्या गोष्टी क्लिअर बघायच्या की आपल्याकडे हे क्रायटेरिया आहे का. आणि याच्या बाबतीत सगळ्यात स्ट्रिक्ट कोण असेल तर हायकोर्ट. मुंबई हायकोर्टाच्या ज्यावेळेस जागा निघत्या, मुंबई हायकोर्ट असेल किंवा या खंडपीठांच्या ज्यावेळेस जागा निघत्या अकाउंटंटसाठी वगैरे, तर त्यावेळेस 10,000 फॉर्म आले का, त्यातले फक्त 2,000 फॉर्म इलिजिबल असतात. म्हणजे तुमच्या नावामध्ये जर एखादा ए टाकायचा राहिला, तुमच्या MSCITच्या डॉक्युमेंटमध्ये, मी एका मुलीचा फॉर्म भरला होता, तिला मार्क MSCITमध्ये का कशामध्ये तरी असं झालं माझ्याकडून 63.05 आणि तिचे मार्क होते 63.5, तर तिचा फॉर्म नॉट एलिजिबल आला होता. म्हणजे एवढं स्ट्रिक्ट चेक होतं की त्याच्यामध्ये तुमचं काही जरी चेंजेस असेल, आता MSCIT आपण काय करतो, कधी कधी डेट टाकून देतो कुठली मनाने, त्याच्यावर पासिंग डेट असते. पासिंग डेट सेमच पाहिजे. तुमची समजा 7/8/24 आहे आणि तुम्ही 8/8/24 केली, एक दिवस चेंज करून टाकला, संपलं तुमचं फॉर्म रिजेक्ट. एवढं चेक केलं जातं हायकोर्टाच्या. आणि मग फॉर्म 10,000 आले की त्यातले किती ॲक्सेप्ट होतात फक्त, म्हणजे कॉम्पिटिशन फक्त 2,000 मुलांमध्ये राहतं. आणि मग तिथून तुमची रिटर्न एक्झाम आणि त्याच्यानंतर पुन्हा टायपिंग एक्झाम असते. मग असं होतं. त्यामुळे फॉर्म भरताना प्रॉपरली नावं तुमचे काही चेंज असेल, डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल. आता डॉक्युमेंटचा विषय आला म्हणून सांगतो. एक मुलगा आत्ता रिसेंटली IDBIची परीक्षा पास झाला,
त्याचं गाव नांदेडपासून 150 किलोमीटर लांब आहे पुढं. तिकडून तो इथं आला, अभ्यास केला, परीक्षा पास झाला. आणि काल त्याला विचारलं मी इंटरव्ह्यूला का नाही गेला. सर म्हणे डिग्रीचे मार्कशीट माझ्याकडे नाही, डिग्रीचं सर्टिफिकेट काढलं नाही, वर्ष झाले अभ्यास करतो, डॉक्युमेंटच काढले नाही, गरजच नाही पडली. त्याने घरी तिकडं दुसरेच कामं करायचा आधी. नंतर ठरवलं, बहिणीने सांगितलं की इथं क्लासला जा, अभ्यास कर. आला, अभ्यास बी करतो चांगला, आता रिझल्ट पण आला, पण फायदा झाला का. तर आपले डॉक्युमेंट्ससुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांनी जे आता ऑनलाईन बघतात ते असेल किंवा ऑफलाईनवाले सगळेच, तर आपले डॉक्युमेंट्स सगळे एक तर नावं सगळ्यांचे प्रॉपर पाहिजे. काही ठिकाणी असते शामराव साहेब, बरोबर आहे का, श्यामाराव साहेब, म्हणजे थोडे चेंजेस असतात नावामध्ये, ते तुमच्यामुळे झालेले नसतात. आता एक तर कधीतरी जिल्हा परिषदचा मास्तर एखादा प्रॉब्लेमॅटिक असू शकतो, त्याच्यामुळे स्पेलिंग मिस्टेक झाली असते. घरी आई वडील आपल्या एखाद्या वेळेस अडाणी असतील, त्यावेळेस कधी चुकून काही झालं असतं. ट्रान्सफर करताना एखाद्याने काहीतरी लिहिताना आय लिहिलं, पण घेतलं जे सिस्टमना, दुसऱ्यानं वाचलं ते जेच म्हणून वाचलं, मग तिथं काय आलं असतं, स्पेलिंग मिस्टेक झालेले असते. म्हणजे सगळे करेक्शन आपल्या नावामध्ये पाहिजे, कारण उगाच रिस्क कशाला घ्यायची. हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ह्या कधीही तुम्ही बदलून घेऊ शकता. डबल परत करण्यासारख्या पण नाही आहे की आपल्याला रोजच नाव चेंज करायचं, गरज आहे का. आता आधार कार्डावरती मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळेस नावं चेंज असतात, इकडचं तिकडचं मॅच नसतं. तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता त्याचा हाताने इंटरव्ह्यू गेला की नाही, म्हणजे पहिली गोष्ट पास तो झाला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, म्हणजे त्याला नियर अबाउट 70,000 पगार स्टार्ट होईल. गेला ना त्याचा चान्स, कॉम्पिटिशनमधून बाहेर गेला, इंटरव्ह्यूच दिला नाही, कारण डॉक्युमेंटच नाही, महत्त्वाचे डॉक्युमेंट नाही. समजा एखाद्या वेळेस कास्ट सर्टिफिकेट तुमचं ओबीसी SC ST असेल तर सेंट्रल लेवलला दरवर्षी काढावं लागू शकतं, पण मार्कशीट आणि तर तुमचं एकदाच काढायचं आहे ना तुम्हाला. दरवर्षी डिग्री आणायची आहे का, दरवर्षी. आता बरं पास होऊन त्याला किती वर्ष झाले काय माहीत, घरीच काहीतरी काम करत होता, पहिले पाण्याचे जार वाटायचं काम करायचं तो मुलगा. त्या मुलाने मेहनत घेऊन एवढी मेहनत घेतली, त्याला माहीत होतं वजन उचलायचं किती अवघड आहे. अभ्यास केला, एवढा मोठा अभ्यास केला, इथंच राहतो 24 तास. आम्हालाही माहीत नाही, तर डॉक्युमेंट कोण विचारणार तुम्हाला, कधी कोण विचारणार आहे का डॉक्युमेंट काढले का नाही काढले, फर्स्ट इयरची मार्कशीट आहे का, डॉक्युमेंटच नाही त्याकडं. मग युनिव्हर्सिटीवाले म्हणले 15 दिवस लागतील, आणि इंटरव्ह्यू तर 4 दिवसात आहे, गेला चान्स. तर अशा काही गोष्टी असतात छोट्या छोट्या, ह्या पण व्यवस्थित क्लिअर करून घ्या. मग आता एज क्रायटेरिया आपला 21 ते 28 आहे. त्यानंतर प्रोबेशनरी ऑफिसरसाठी म्हणजे PO. आता बरेच जण बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर याला का म्हटलं जातं, तर प्रोबेशन पिरियड हा सगळीकडेच असतो. जसं तुम्ही IAS जरी झाले तर प्रोबेशनरी IAS असता. मागे ते एक मॅटर झाला होता बघा, ते एका मुलीचा दिवा लावला होता त्याने, प्रोबेशनरी IAS होते ते, म्हणजे ट्रेनिंगवाले, त्यांनाही 1 वर्ष 2 वर्ष ट्रेनिंग असते. तसं बँकांमध्ये ही जी पोस्ट असते ही म्हणजे असिस्टंट मॅनेजरची असते. त्याचा ग्रेड काय असतो, असिस्टंट मॅनेजर. काही बँकांमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हटलं जातं, असिस्टंट किंवा डेप्युटी मॅनेजर. पण 1 वर्षाचा यांना प्रोबेशन पिरियड असतो, ट्रेनिंग सारखा. पगार मात्र सगळीकडे सारखा राहणार, पण 1 वर्ष प्रोबेशन पिरियड. प्रोबेशन पिरियडमध्ये शक्यतो मेडिक्लेम फॅसिलिटी, लोन फॅसिलिटी, त्यानंतर तुम्हाला आणि छोट्या मोठ्या काही फॅसिलिटीज ज्या बँका स्टाफला प्रोव्हाइड करतात त्या तुम्हाला दिल्या जात नाही. मग तुमचं एकदा ट्रेनिंग प्रॉपरली केलं तुम्ही, 1 वर्ष सर्व्हिस तुम्ही प्रॉपरली केली की तुम्हाला परमनंट एम्प्लॉई, आपण जे म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये, परमनंट एम्प्लॉई केलं जातं. आणि जेव्हा तुम्ही परमनंट होता तेव्हा तुमचा ग्रेड असतो असिस्टंट मॅनेजर, म्हणजे त्याचा ग्रेड स्केल 1 असतो. आणि बँकांमध्ये स्केल हे उलटे असतात, म्हणजे स्केल 1 म्हणजे सगळ्यात छोटा, स्केल 2 म्हणजे थोडा मोठा, म्हणजे स्केल 2 असतो मॅनेजरचा, त्यानंतर स्केल 3 सिनियर मॅनेजर, स्केल 4 चीफ मॅनेजर, स्केल 5 मग तिथं AGM ग्रेड येतो. म्हणजे हे असे ग्रेड असतात. जसं वाढल अप टू स्केल 7 पर्यंत असतात. मग स्केल 8 नसतो, स्केल 7 पासून पुढे गेले की तुम्ही डायरेक्ट मॅनेजमेंट बॉडीमध्ये जाता, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्या बॉडीमध्ये जातात स्केल 7च्या वरती. ओके, त्याचाही एक व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी. मग आता याचा क्रायटेरिया काय, ते एनी ग्रॅज्युएट, पर्सेंटेजचं रिक्वायरमेंट नाही, 35% असेल तरी PO होऊ शकता तुम्ही. त्यानंतर याला मात्र 2 वर्ष एक्स्ट्रा आहे, म्हणजे क्लेरिकलला 28 आहे मॅक्झिमम वय, ऑफिसरला 30 आहे. जर OBC असेल तर 33, SC STला 35. इथं पण 3 वर्ष OBCला वाढ होते आणि SC STला 5 वर्ष. त्यानंतर स्पेशालिस्ट ऑफिसरला पण सेम आहे, फक्त याची डिग्री मात्र ॲग्री, लॉ, BE, IT, CSE, ENTC, MBA, HR मार्केटिंग याच्यामध्ये याची डिग्री लागते. आणि एज मात्र PO सारखंच याला आहे, आणि याचा स्केल पण POचाच असतो, म्हणजे जो ग्रेड 1 असतो ना स्केल 1 तोच असतो. ज्युनियर मॅनेजमेंट JMGC असा काहीतरी स्केल असतो आणि स्केल 1 असतो हा. ओके,
ज्युनियर मॅनेजमेंट, आता लक्षात आहे ना पुढचं. त्यानंतर बघा ग्रेड बीला पण एनी ग्रॅज्युएट चालते, याला पण पर्सेंटेजची अट नाही आणि वय 21 ते 30 आहे. आता ह्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, इन्शुरन्स कंपन्याचाही फायदा होतो, जास्त पब्लिकचा कॉन्टॅक्ट राहत नाही, सगळ्यात चांगले जॉब असतात हे पण, पगार पण सेम तुम्हाला इक्वॅलंट टू बँकेतलं जे क्लेरिकल असतं तसाच भेटतो. यामध्ये बघा न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, त्यानंतर युनायटेड इंडिया इन्शुरन्स आहे, ओरिएंटल, आता तुम्ही नावंसुद्धा वाचले नसतील कारण बऱ्याच जणांना माहीत बी नसते कोणत्या नॅशनलाइज बँक आहे, कोणत्या नॅशनलाइज इन्शुरन्स कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स आहे, नॅशनल इन्शुरन्स आहे, त्यानंतर LIC आहे. आता हे सगळ्यांना माहीत असतं ही इन्शुरन्स कंपनी गव्हर्नमेंटची आहे, पण आता हिचा पण 51% शेअर्स हा ऑर्डर झालेला आहे. त्यानंतर रेग्युलेटरी बॉडीज आहेत, जसं IRDA असेल, ESIC, ECGC असेल, तर यांच्या पण एक्झाम्स, क्लर्क असेल, ऑफिसर असेल, ह्या सगळ्या एक्झाम्स यांच्या निघत असतात. त्यानंतर बघा यांचा क्रायटेरिया पण सेम आहे, जर क्लेरिकल लेवल असेल तर 21 ते 28, ग्रॅज्युएशनला पर्सेंटेजची अट नाही, फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला 60% लागतात EOच्या परीक्षेला, क्लेरिकलला म्हणजे असिस्टंट म्हणतात इथं, आणि बँकांमध्ये कस्टमर सर्व्हिस ऑफिसर असते किंवा एक्झिक्युटिव्ह. पण हे दोन्ही ग्रेड म्हणजे काय, क्लर्क आहे आपल्या भाषेमध्ये, मराठीत कारकून. कारकून माहिती आहे तुम्हाला, स्टेट गव्हर्नमेंटला वापरतात शब्द. मग आता इथं 21 ते 28 आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला पर्सेंटेजची अट आहे, पण 21 ते 30 जसं POला आहे सेम तसं इथं आहे अट. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफिसर ADO, आता हे असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर असेल किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर असेल, याला पण पर्सेंटेजची अट नाही. मी तुम्हाला ते 2-4 मुलांची नावं सांगितलं होतं ना ऑलरेडी, ते डेव्हलपमेंट ऑफिसर होते, त्याला पण अट नाही, वय 21 ते 30 आहे. त्यानंतर आता हे सोशल सिक्युरिटी ऑफिसर असते, तर याच्यामध्ये पण हे IRDA आणि ESIC मध्ये राहते स्पेशली, तर याला पण ग्रॅज्युएशन कशात पण चालतं. आणि मला वाटतं SSO आहे ना महावितरणमध्ये पण काढलं जातं बरं का, सोशल ऑफिसर सिक्युरिटी ऑफिसर का काहीतरी म्हणतात त्याच्यामध्ये पण. तर महावितरणमध्ये पण ही परीक्षा तुम्हाला एनी ग्रॅज्युएटवरती देता येते. आणि 21 ते 30 म्हणजे ऑफिसर असल्यामुळं, ऑफिसर असलं की 2 वर्ष एक्स्ट्रा भेटतं, क्लर्क असेल तर 28 पर्यंत, पुन्हा OBC असेल तर 3 वर्षाचा फायदा, SC ST असेल तर 5 वर्षाचा फायदा. मग या सगळ्या परीक्षा तुम्ही देऊ शकता बघा. आता याच्या सोबत भरपूर एक्झाम अशा येतात, जसं की महावितरण असेल, महाट्रान्सको असेल, आणखीन डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिक DES, म्हणजे आपल्याकडं काय म्हणतो आपण त्याला, सांख्यिकी विभाग स्टेट गव्हर्नमेंटचा, तर त्याच्यामध्ये देखील दरवर्षी आपले भरपूर मुलं लागतात, म्हणजे प्रत्येक रिक्रुटमेंटमध्ये 2+ कमीत कमी असतात, तर त्या पण परीक्षा तुम्ही देऊ शकता. ओके. आता हे MBAचं आहे, तर MBAला काही आपलं टार्गेट नसणार आहे, पण तुम्ही सेम सिलेबसवरती, आता यावर्षी 96% आपला हायेस्ट होता, पुढच्या वर्षी मी तुम्हाला 100% 7-8 तरी मुलं दाखवतो. जे मुलं बँकांमध्ये लागले त्यांनी हे फॉर्म भरत नाही तर त्यांना 100% 100% भेटणार, तर त्यांचे फॉर्म ह्यावर्षी मी त्यांना भरायला लावणार आहे, की तुम्ही फक्त भरा, आपल्याला स्टुडंटला दाखवायचं आहे की सिलेबस हा सिमिलरली असतो, तर ते मुलांचे फॉर्म भरून त्यांना मी एक्झाम द्यायला लावणार आहे. भले मग ते MBA तर त्यांना करायची गरज नसणार आहे, कारण ते ऑलरेडी वर्किंग असतील किंवा तयारी करत असणार आहे, तर आपण तेही मुलं दाखवणार आहे याच्यामध्ये. ह्यावर्षी ज्या CET येईल त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतील ते रिझल्ट. तर ह्या काही MBAच्या एक्झाम्स आहेत, तर त्या पण तुम्ही देऊ शकता. पण याला काय तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही हे स्टॉप करून पण व्हिडिओ बघू शकता, किंवा तुम्हाला लागला तर मी नंतर देईल फोटो याचा. ओके. तर ह्या पण परीक्षा तुम्हाला सगळ्या देता येतात, कारण आपल्याला पर्टिक्युलरली जास्त फोकस राहणार नाही. आता हे बघा, ह्या IBPS मार्फत अदर एक्झाम, जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की महाडिस्कॉम असेल, महाट्रान्सको असेल, महाजनको असेल, ह्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या देऊ शकता. बघा व्हिजिलन्स ऑफिसर असते बघा, SSO नसते ती, व्हिजिलन्स ऑफिसर ही एनी ग्रॅज्युएटला देता येते. आणि अकाउंटंटची जी असते ती फक्त BCom वाल्यांना देता येते. बाकी इंजिनिअरिंगच्या ज्या आहेत, ज्युनियर इंजिनियर याला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग लागतं, किंवा असिस्टंट इंजिनियरला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग लागतं. मग याच्यामध्ये तुम्हाला ब्रांच, ह्या 4 ब्रँच आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल. पण कोणत्या, ह्या 3 ऑर्गनायझेशनच्या. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे की 3 आहेत, ह्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अशा कंपन्या आहेत. याच्यामध्ये महाजनको म्हणजे ही वीज तयार करते. ओके. महाट्रान्सको काय करते, मग ट्रान्सफर करते.
वीज काय करते, जिथून तयार झाली तिथून जे सबस्टेशन असतात ना मोठमोठ्याले, तिथपर्यंत महाट्रान्सको ट्रान्सफर करते. आणि महाडिस्कॉम काय करते, तुमच्या आमच्या घरात नेऊन घालते वीज. ते अशा 3 वेगवेगळ्या कंपन्या आहे आणि या तिन्ही ठिकाणी भरपूर स्टाफ असतो. फक्त इथंच तुमचा जे कॉन्टॅक्ट असतो हा कस्टमरसोबत असतो. बाकी इकडं कॉन्टॅक्ट तुमचा आणि कस्टमरचा काही संबंध नसतो. म्हणजे पब्लिक डिलिंग नसते याच्यामध्ये. आपल्या भाषेमध्ये पब्लिकचा संबंध राहत नाही. तिथल्या तिथंच आता ट्रान्सफर करायची आहे वीज इकडून तिकडं, तर मग ह्याचे कसे असतात, स्टेशन असतात, सबस्टेशन. ह्या स्टेशनहून त्या स्टेशनला. त्याच्यासाठी पण फ्लाईंगला वेगळे लोक असतात. फ्लाईंग म्हणजे काय, जर असं कुठं मध्येच एखादं झाड पडलं किंवा कुठं काहीतरी अडचण आली तर त्याची टेक्निकल टीम वेगळी असते. आणि प्रत्येक ऑफिसला वेगवेगळे लोक असतात. जिथं वीज तयार होती ते वेगळेच असतात. मग ह्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्टिंग असतात. ह्याच्यासाठी ज्युनियर इंजिनियर, अकाउंटंट असेल, सिनियर इंजिनियर असेल, व्हिजिलन्स ऑफिसर असेल, ह्या अशा वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला फॉर्म भरता येतात. ओके. पण खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी राहते. बऱ्याच केसेसमध्ये सिंगल एक्झाम होतात. ह्या ज्या परीक्षा आहेत सगळ्या, ह्यांच्या परीक्षा कशा असतात, सिंगल. त्यामुळे सिलेक्शनचा चान्स जास्त असतो. आता याच्यामध्ये अजून कोणत्या एक्झाम आपल्याला IBPS मार्फतच ज्या होतात आणि सिलेबस पण सेम असतो. त्याच्यामध्ये सिडको आहे, MIDC आहे, त्यानंतर म्हाडा असेल, PWD असेल. आता BMCमध्ये डुमणे लागला होता तुम्हाला आत्ता सांगितलं. PMC असेल, त्यानंतर DS डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक. ह्या वर्षी पण याच्या जवळपास बबन मुरकुटे एक म्हणून लागला आपला. त्यानंतर एक माया माने आहे. त्यानंतर ऋषिकेश कासले म्हणून एक लागला. आणि अजून कोणतरी एक जण लागला. जवळपास 4 मुलं ह्यावेळेस लागलेत ह्या DS परीक्षेमध्ये. खूप सोपा सिलेबस असतो. CBSE असेल. त्यानंतर आता नगर परिषदची मोठी ॲड येणार आहे बघा. नगर परिषद महानगरपालिकेच्या आणि नगर परिषदेच्या इलेक्शन ऑक्टोबरमध्ये आहे आणि त्याच्या आधी हे रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होणार आहे. तर काहीच नाही, फॉर्म भरून टाकायचे. तुम्हाला इकडचा सिलेबस आणि तिकडच्या सिलेबसमध्ये फरक कळेल. आणि काय असतं माहिती आहे का, ते एक एक्स्ट्रा सब्जेक्ट असतो मराठी. आज जरी मी तुम्हाला कोणालाही मराठीचा पेपर दिला तर 10 पैकी 5 मार्क असे पडतात. पॅसेज तर येईल की नाही सॉल्व करता. एक राजा होता, जंगलात गेला, शिकार केली, मग त्याने कशात शिकार केली ते पॅसेजमध्ये सांगितलेलं असतं त्याने काय मारलं म्हणून. मग आपल्याला हे काही क्वेश्चन जे असतात त्याचा सिलेबस, त्याचे मार्क्स तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे. तर त्या अशा काही परीक्षा आपण फॉर्म भरत राहायचे. आता याच्यामध्ये ऑडिटर एक पोस्ट असते, त्यानंतर महानगरपालिका असेल, MPCB असेल, FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, NFL असेल, त्यानंतर CPCB असेल. हे पोल्युशनची एक्झाम आहे, ही कंट्रोल ऑफ पोल्युशन काहीतरी आहे बघा हे. तर ह्या पण परीक्षा तुम्ही देऊ शकता. सगळ्यांची सिंगल एक्झाम होते. याच्यामध्ये आता ज्युनियर इंजिनियरचा असेल तर मग सेम सिलेबस असतो बघा. अकाउंटंट असेल तर BCom क्वालिफिकेशन असते. आता सिडकोला काय झालं माहिती आहे का, सिडको नाही सॉरी, कुठली एक एक्झाम होती MIDCचा अजून रिझल्ट आला नाही. का आला हो सर, नाही आला. MIDCचा रिझल्ट आला नाही. याचं ऑल महाराष्ट्रातून फक्त एकच सेंटर आलं होतं, अमरावती का नागपूर. आणि तिथं जागा होत्या 4 मुलींच्या. किती जागा होत्या, मुली पण 4च आलत्या. कारण का, आता समजा लातूरची मुलगी आहे, भरला होता फॉर्म, आपल्याच एक क्लासची मुलगी होती. डायरेक्ट बस पण होती, एक सर गेले होते आपले, तर बस पण होती डायरेक्ट ट्रॅव्हल. जा म्हटलं, गेलीच नाही. इतक्या लांब कोण जाईल, ऑड आहे ती प्लेस, तिकडे कधी गेलेच नाही मी. आता जसं आपल्याला पुणे रुटीन वाटतं, सोलापूर रुटीन वाटतं, तसं आता इकडे अकोला, अमरावती हा भाग काय रुटीन वाटत नाही. मग मला नाही जायचं म्हणे, गेलेच नाही. मग तिथून परीक्षा आल्यावर सरने सांगितलं, सर अख्ख्या सेंटरवर किती मुली होत्या, फक्त 4, आणि जागा बी 4 होत्या. मला सांगा, त्यांनी जर कट ऑफ असा लावला नाही की एवढ्या मार्काला पास आहे, तर 4 सिलेक्ट झाल्या ना. जो बी काढून आल्या नुसतं तरी फेलच झालं त्या. फक्त त्यांनी क्रायटेरिया लावायला नाही पाहिजे. क्रायटेरिया कोणता, की 50% पास आहे, 40% पास आहे, असा क्रायटेरिया लावत नाही शक्यतो. मेरिटवर असतात या सरळ सेवेच्या परीक्षा. मग अशा पण काही एक्झाम असतात की आपण जे निग्लेक्ट करतो. आता बऱ्याच मुलींनी फॉर्म भरले असतील पण गेल्या का त्या, कारण सगळ्यांनी सेंटर आपल्या जवळचे टाकले होते, सोलापूर, बीड, पुणे असे टाकलेले सेंटर. पण सेंटर आलं अमरावती आणि होल महाराष्ट्रामध्ये एकच सेंटर होतं, म्हणजे कोल्हापूरच्या मुलाला पण तिथंच यायचं होतं. त्यामुळे मुलं पण ज्या येणारे होते 1000 फॉर्म, त्यातले 500 आले की नाही काय माहीत, अर्ध सेंटर रिकामच होतं. मग अशा पण काही एक्झाम असतात ज्या आपण निग्लेक्ट करतो. पण आपण जर फॉर्म भरला, आपला अभ्यास असेल तर अजिबात निग्लेक्ट करायचं नाही. सगळ्या परीक्षा द्यायच्या प्रामाणिकपणे. त्याच्यामुळे तुमच्यातली म्हणजे तुम्ही स्वतःला कमी लेखताय की आपला अभ्यासच नाही. अभ्यास असेल तर जाणार तुम्ही. आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुळजापूरच्या मागे जागा निघाल्या होत्या. तुळजापूरचं जे ट्रस्टचं आहे ते तहसीलच्या अंडर येतं
आणि मग त्या गव्हर्नमेंटच्या जागा होत्या, त्यात एक जागा होती अकाउंटंटची. किती जागा होती? वरिष्ठ लिपिक एक जागा होती. आपला एक विद्यार्थी शुभम व्यास नावाचा, तो आता सध्या उदगीर कामतपूरजवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेत क्लर्क म्हणून त्यानं फॉर्म भरला होता. पहिले तो LICला होता EDO म्हणून, तिथलं ते टार्गेट वगैरे कंप्लीट झालं नाही, त्यानं ते सोडला होता. मग थोडं पुन्हा 6 महिने तयारी करून ग्रामीण बँकेत लागला. मग त्यानंतर तुळजापूरचा सहज फॉर्म भरला. 256 फॉर्म आले होते, त्याचा रँक होता 1. किती रँक होता? म्हणजे एकच पोस्ट होती, फर्स्ट रँक होता. त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं, ये म्हटले. पण त्याला काय वाटलं काय माहिती, त्यांनी जॉईन केलं नाही ते. मग तिथं दुसरा मुलगा जॉईन झाला. पण पहा, एका जागेसाठी फॉर्म आले ते 256. हा जॉब करत करत त्याचा रँक आलता फर्स्ट. म्हणजे तुमची जर तयारी असेल तर जागा एक मॅटर करत नाही. तुम्ही काही 10 ठिकाणी नोकऱ्या करू शकता का? एकच पाहिजे ना तुम्हाला नोकरी. जागा 1 असो किंवा 10 असो, जर तुम्ही फॉर्म भरला, तुमची तयारी असेल, नोकरी तुम्हाला डेफिनेटली लागणार. मग त्या ठिकाणी फक्त हायगाई करायची नाही, जायचंच नाही. एकच जागा आहे, मी कशाला जाऊ? जावं लागेल तुम्हाला. ओके. त्यानंतर बघा, आता हा सिलेबस जो आहे तो तुम्हाला गजू सर सांगतील की नेमका कोणता सिलेबस आहे. ओके. आणि मग मी पुन्हा लास्टला एकदा तुमचं एंडिंग करल आणि मग आपलं आजचं सेशन इथं संपल. नंतर पुन्हा मग उद्याचं आपण रेग्युलर स्टार्ट करू. ओके. तर एकदा सिलेबस सर सांगतील. तर बघा, सरांनी ज्याप्रमाणे आता पूर्ण एक्झाम ज्या सांगितल्या त्याचा एक कॉमन सिलेबस आपण पाहत आहोत. ठीक आहे. बघा, आता कॉमन सिलेबसमध्ये 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज आम्ही करून ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आहे. आता ॲप्टिट्यूडमध्ये सब्जेक्ट कोणते येतील? क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश. बघा, आता याच्यामध्ये काय, क्वांट जे आहे, क्वांट म्हणजे काय, आपलं सरळ सरळ गणित आहे. जे गणित तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत पाहिलं त्याच प्रकारे तुम्हाला इथे पाहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता. ठीक आहे. आणि नंतर इंग्लिश तर सगळ्यांना माहीतच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा टाईप आहे जनरल अवेअरनेस. ठीक आहे. बघा, आता जनरल अवेअरनेसमध्ये ज्या एक्झाम्समध्ये विचारले जाणारे टॉपिक आहेत, करंट अफेअर्स. जनरली काय असतं, कुठल्याही IBPSच्या एक्झाम्समध्ये किंवा TCSच्या एक्झाम्समध्ये मागच्या 9 महिन्यांचं करंट अफेअर विचारलं जातं. करंट अफेअर म्हणजे काय, तर चालू घडामोडी. ठीक आहे. आता चालू घडामोडी बरेचसे विषय असतात. समजा लेटेस्टमध्ये इंडिया पाकिस्तान यांचं युद्ध झालं होतं, कशावरून झालं, नंतर काय झालं, कोणी काय केलं, या प्रकारचे क्वेश्चन एक्झाम्समध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. किंवा नरेंद्रजी मोदी जे आपले प्रधानमंत्री आहेत, ते समजा कुठेतरी दौऱ्यावर गेले, ऑस्ट्रेलियाला गेले. ठीक आहे. मग ऑस्ट्रेलियाची करन्सी काय, कॅपिटल काय, तिथे जाऊन ते कोणाला भेटले, त्यांचा भेटण्याचा विषय काय होता, या टाईपचे क्वेश्चन्स या करंट अफेअरमध्ये विचारले जातात. बरोबर. त्यानंतर पुढे आहे स्टॅटिक करंट अफेअर. आता स्टॅटिक म्हणजे काय, असे जे क्वेश्चन्स असतील जे कधीही जनरली चेंज होत नाही. जनरली म्हणजे कसं की समजा कॅपिटल आहेत. ठीक आहे. किंवा करन्सी आहेत. देशांच्या ज्या करन्सीज आहेत त्या लवकर चेंज होतात का? नाही. ठीक आहे. लवकर चेंज होत नाही. त्याच्यानंतर आता दुसऱ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या कॅपिटल्स असतील, जसं की समजा मुंबई कुठली कॅपिटल आहे? महाराष्ट्राचीच आहे. ठीक आहे. भोपाळ कुठली कॅपिटल आहे? मध्य प्रदेशची आहे. जनरली या कॅपिटल चेंज होत नाही. आता एखाद्या वेळेस होऊ शकते, जसं की आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये झालं होतं. ठीक आहे. पण सहसा होत नाही. ते सगळे टॉपिक येथे स्टॅटिक अवेअरनेसमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कम्प्युटर अवेअरनेस. आता बघा, कम्प्युटर अवेअरनेसमध्ये ज्या कम्प्युटर रिलेटेड गोष्टी असतील त्या सगळ्या यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. जसं की समजा इनपुट आउटपुट. ठीक आहे. की माऊस इनपुट आहे, आउटपुट आहे. डिस्प्ले जो आहे तुमचा तो इनपुट आहे, आउटपुट आहे. ठीक आहे. या प्रकारे एकदम बेसिक क्वेश्चन मी सांगतोय. याच्यात थोडेसे ॲडव्हान्स सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. मग बघा, एक सब्जेक्टमध्ये आपण याचे टॉपिकच बघून घेऊ. ठीक आहे. बघा, आता पुढे बघा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला टॉपिक कोणता आहे? नंबर सिस्टीम, लगेच नंबर सिरीज. आता बघा, नंबर सिरीज काय असतं? नंबर सिरीज म्हणजे ज्या सिरीजमध्ये आता नंबरची काहीतरी सिरीज असेल, फॉर एक्झाम्पल समजा 2, 4, 6, 8 नंतर एखादा क्वेश्चन मार्क असेल, या सिरीजला आपण मिसिंग नंबर सिरीज म्हणतो.
ठीक आहे. मग तुम्ही जर पाहिलं की 2 नंतर 4 येतो, 4 नंतर 8 येतो, 8 नंतर बरोबर 10च यायला पाहिजे. ठीक आहे. हे काय झालं, हे सगळे इव्हन डिजिट आहेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय यायला पाहिजे होतं, 10 यायला पाहिजे होतं. या टाईपचे एकदम बेसिक क्वेश्चन नंबर सिरीजमध्ये अवेलेबल असतात. ठीक आहे. नंबर सिरीज कोणत्याही प्रीच्या एक्झामला जनरली 5 मार्काला येत असते, बँकिंगमध्ये तरी. ठीक आहे. जर तुम्ही रेल्वे किंवा SSCचा पार्ट बघितला तर तिकडे 2 ते 3 क्वेश्चन येऊ शकतात, कधी कधी सिंगल क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. मग बघा पुढे पर्सेंटेज. आता पर्सेंटेज एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे पूर्णमध्ये. ठीक आहे. आता बघा, पर्सेंटेज म्हणजे काय, शेकडेवारी किंवा टक्केवारी आपण म्हणतो. आपण जनरली हा यूज करतो वर्ड. ठीक आहे. कुठे रिझल्ट लागल्यानंतर, अरे तुला किती मार्क्स मिळाले, जनरली काय म्हणतो आपण, तुला किती पर्सेंटेज मिळाले. ठीक आहे. मग ती एक जनरल आयडिया येऊन जाते किंवा एक्झाममध्ये एवढा पर्सेंटेज आले, एवढे मार्क्स आले. ठीक आहे. मग तो माझ्यापेक्षा हुशार आहे का कमी आहे असं असतं की नाही, बरोबर ना. ठीक आहे. तर तेच हे पर्सेंटेज असतंय, फक्त याच्यात वेगवेगळे क्वेश्चन असतात. जसं की समजा एखाद्या गावामध्ये 10,000 पॉप्युलेशन आहे, पण त्यातले 3,000 फिमेल्स आहे, तर किती पर्सेंट मेल्स आहेत, हा एक बेसिक क्वेश्चन सांगितला. या टाईपचे क्वेश्चन पर्सेंटेजमध्ये येऊ शकतात. तर जनरली बँकिंगमध्ये या पर्सेंटेजवर 7 ते 8 क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. 7 ते 8 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नंबर सिरीजमध्ये 5 असतील. त्याच्यानंतर बघा डाटा इंटरप्रिटेशन हा चॅप्टर ना. ठीक आहे. हा जो चॅप्टर आहे हा बँकिंगमधलं क्वांटचं हार्ट आहे. हार्ट असं काय म्हणतोय मी, कारण या चॅप्टरमध्ये ॲव्हरेज, रेशिओ अँड प्रपोर्शन आणि पर्सेंटेज यांचे क्वेश्चन मिक्स केलेले असतात. म्हणजे काय असतं की एक डेटा प्रोव्हाइड केलेला असतो, तो डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये असू शकतो किंवा आपल्या एकदम इन्फॉर्मेशनच्या फॉर्मॅटमध्ये असू शकतो, आणि त्याच्यावर बेस 5 क्वेश्चन विचारल्या जातात. बऱ्याचशा प्रीच्या एक्झाम्समध्ये DI डाटा इंटरप्रिटेशन 1 डायग्राम किंवा 2 डायग्राम विचारल्या जातात, म्हणजे एक तर 5 ते 10 मार्काला. पण जर मेन्समध्ये बघितलं तुम्ही तर 5 ते 40 मार्कांना सुद्धा डाटा इंटरप्रिटेशन विचारलं जाऊ शकतं. म्हणून म्हटलं मी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणतं आहे तर डाटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल. आता कंपॅरिझन म्हणजे काय, तुलना. ठीक आहे. आता तुलना जनरली आपण तुलना करतच असतो. ठीक आहे. कुठेही जा तुम्ही, कपड्याच्या दुकानात जरी गेले तर तुम्ही तुलना करता, हा शर्ट चांगला राहील का तो चांगला राहील. ठीक आहे. जनरली आपण दोन्ही बाय करत नाही, कुठला तरी एकच करतो. मग त्याच्यानंतर आपण कंपॅरिझन करतो, हा माझ्यावर चांगला दिसतो का हा चांगला दिसतोय, याला सुद्धा कंपॅरिझन म्हणतात. पण हा कंपॅरिझन कुठले आहेत, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स. आता क्वांटमध्ये व्हेरिएबल्स कुठले असतील, हेच तुमचे ABCD PQRS किंवा ब कड मराठीमध्ये हे व्हेरिएबल्स असतात. या व्हेरिएबल्समध्ये आपल्याला करायचं आहे कंपॅरिझन, तुलना करायची आहे, कोण मोठा आहे, कोण लहान आहे, कोण बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे डेटा सफिशियन्सी. आता सफिशियन्सी म्हणजे काय, तर एखादा डेटा पूर्ण क्वेश्चन देण्यासाठी, क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी पुरेसा आहे का नाही, ते जर बघायचं असेल तर हे पूर्ण या टॉपिकमध्ये आपण बघू शकतो डेटा सफिशियन्सीमध्ये. त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन. आता सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, क्वेश्चन्स काहीतरी अरेंज करून दिलेले असतात. ठीक आहे. त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असते. म्हणजे याच्यामध्ये बॉर्डमसचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजे कोणत्या टाईपमध्ये, 2 गुणिला 4 गुणिला 6 डिवायडेड बाय 10 प्लस 5 असं काहीतरी एखादी सिरीज जर दिलेली असेल तर त्याचं प्रॉपर आन्सर काय असणार आहे, ते कोणत्या मेथडनी असते, जनरली त्याला आपण बॉर्डमस मेथडनी सॉल्व्ह करतो. ठीक आहे. मग या बॉर्डमसचे काही क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनमध्ये येतील किंवा त्याच्यामध्ये लॉज ऑफ इंडायसिसचे क्वेश्चन असतील, लिनियर इक्वेशन टाईप क्वेश्चन्स असतील, हे सगळे सिम्प्लिफिकेशनमध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. प्रीच्या एक्झामला सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक 5 ते 15 मार्कांपर्यंत येऊ शकतो. किती, 5 ते 15 मार्कांपर्यंत येऊ शकतो. ठीक आहे. मग प्रीच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा सिम्प्लिफिकेशन इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता त्याच्यानंतर बघा अप्रॉक्सिमेशन कॅल्क्युलेशन. सिम्प्लिफिकेशन सारखेच अप्रॉक्सिमेशन कॅल्क्युलेशन असतात. मी अजून एक सांगेन, अप्रॉक्सिमेशन हा एक टॉपिक नाही आहे, ही एक मेथड आहे. ही मेथड पूर्ण क्वांटमध्ये तुम्हाला सगळ्या टॉपिकवर एकदम युजफुल ठरणार आहे. ठीक आहे. मग हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्समध्ये क्वेश्चन नाही आले तर कधी कधी अप्रॉक्सिमेशनचे येऊ शकतात. ठीक आहे. जर सिम्प्लिफिकेशनचे नाही आले तर अप्रॉक्सिमेशन येऊ शकते. ठीक आहे. इथे सुद्धा 5 ते 10 मार्कांना अप्रॉक्सिमेशन येऊ शकतं.
त्याच्यानंतर बघा रेशो आणि प्रपोर्शन. आता बघा रेशो कसा असतो की क्लासमध्ये बघा 10 मुली आहेत, 5 मुले आहेत, याला सुद्धा आपण रेशो म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा क्वांटिटीमध्ये बघितलं तर 2 ग्लास दूध आहे, 1 ग्लास पाणी आहे, यांना आपण मिक्स करून टाकले. ठीक आहे. या टाईपचे जे क्वेश्चन्स असतील ते रेशो अँड प्रपोर्शनमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे मिक्सचर अँड ॲलिगेशन हा एक पार्टच आहे रेशो आणि प्रपोर्शनचाच. याच्यामध्ये आता तेच सांगितलं की जर समजा 2 ग्लास दूध आहे, 1 ग्लास पाणी आहे, दोन्ही जर मिक्स केले आणि त्यामधला 1 ग्लास जर मी पूर्णपणे काढून घेतला, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज दूध असू शकते. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती पर्सेंट दूध राहील, या टाईपचे बेसिक क्वेश्चन याच्यामध्ये असू शकतात. त्याच्यानंतर बघा ॲव्हरेज, त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन एजेस. आता बघा प्रॉब्लेम ऑन एजेस म्हणजे काय, वयावर काहीतरी प्रश्न विचारले असतील. समजा एक फॅमिली आहे ज्याच्यामध्ये आईचं वय 30 आहे, वडिलांचं वय 40 आहे आणि मुलाचं वय 5 आहे. तर त्या फॅमिलीचा एक ॲव्हरेज किती येतो, एकदम बेसिक क्वेश्चन आहे. त्या टाईपचे क्वेश्चन या ॲव्हरेज मध्ये विचारले जाऊ शकतात. बघा त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस पूर्ण लाईफमध्ये आपल्याला हे महत्त्वाचं आहेच. ठीक आहे. कुठेही गेलो आपण नफा आणि तोटा लगेच बघतो, बरोबर आहे की नाही. एखादं शर्ट जर 1000 रुपयाचं असेल आणि डिस्काउंट दिलाय त्याच्यावर 40%, आपण म्हणतो लगेच मला 40% फायदा झालाय, बरोबर आहे की नाही. तर यामध्ये प्रॉफिट, लॉस आणि डिस्काउंट याचे प्रश्न विचारले जातील. बघा त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन अँड कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. आता बघ सिंपल म्हणजे काय, सरळ व्याज. ठीक आहे. सरळ व्याज म्हणजे समजा मी एखादी एक 10,000 रुपये उसने घेतलेत. ठीक आहे. ते मला जर सरळ व्याजने द्यायचे असतील 10%, तर मी काय करेल, पहिल्या वर्षी 10,000चे 10% किती येईल, 1,000 रुपये. दुसऱ्या वर्षी किती येईल, 1,000 रुपये. असे 2 वर्षानंतर मी त्या व्यक्तीला किती प्रोव्हाइड करणार आहेत, 12,000 रुपये. ठीक आहे. पण जर हा चक्री व्याज असेल, ठीक आहे, तर याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये काय होतं, व्याजावर व्याज लागतंय. पहिल्या वेळेस बघा माझ्याकडे 10,000 होते, 10%ने 1,000 रुपये होतील पहिल्या वर्षाचे, पण दुसऱ्या वर्षाला त्याला अजून 10% व्याज लागणार. ठीक आहे. मग ते एक्स्ट्रा जातं. त्या टाईपचे क्वेश्चन कंपाऊंड इंटरेस्टमध्ये विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा टाइम स्पीड अँड डिस्टन्स. आता टाइम स्पीड डिस्टन्स म्हणजे काय की टाइम म्हणजे वेळ, स्पीड म्हणजे चाल, डिस्टन्स म्हणजे अंतर. ठीक आहे. एक गाडी 10 किलोमीटर जर जायचं असेल आणि तर त्याचा एक गाडी 10 किलोमीटर 2 तासात जायचं असेल, ठीक आहे, तर त्या गाडीचा स्पीड किती असला पाहिजे. ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन टाइम स्पीड डिस्टन्समध्ये विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स, बोट. आता बघा ट्रेन आणि बोटचे जे क्वेश्चन असतात त्यात जनरली कसे क्वेश्चन असतात, एक ट्रेन 80च्या स्पीडनं इकडनं येते, तिची लांबी 100 मीटर आहे. दुसरी ट्रेन या साईडने येते, तिची लांबी 200 मीटर आहे आणि तिचा स्पीड काहीतरी 100 किलोमीटर पर आवर आहे. तर या एकमेकांना किती वेळामध्ये क्रॉस करणार. ठीक आहे. या टाईपचे बेसिक क्वेश्चन ट्रेन्स अँड बोट्समध्ये येऊ शकतात. जसं ट्रेनचं आहे तसं बोटचं पण असू शकतं, बोट अँड स्ट्रीममध्ये म्हणतो आपण. त्याच्यानंतर बघा टाइम, वर्क, पाईप अँड क्रिस्टन. ठीक आहे. आता बघा टाइम अँड वर्कमध्ये म्हणजे कोणते की एक माणूस एखादं काम 10 दिवसात करतोय, तर 4 माणसं तेच काम किती वेळामध्ये पूर्ण करतील, त्याला आपण टाइम अँड वर्क म्हणू शकतो. बघा आता जनरली हे जे टॉपिक आहेत, ठीक आहे, हे राहिलं अजून परमिटेशन अँड कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी. आता परमिटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, समजा एखादा डायस आहे, डायस बघितला ना तुम्ही, ठीक आहे, सबसिडीमधला. तर जेव्हा आपण तो डायस फेकतो तर किती वेळा चान्सेस असू शकतात की 1 पडेल किंवा 2 पडेल, असे टाईपचे क्वेश्चन. किंवा कार्ड्स आहेत, ठीक आहे, किती वेळा जर मी 2 कार्ड्स उचलले तर ते बरोबर 10 काय म्हणतात त्याला 9 असं काहीतरी असतं ना कार्ड्समध्ये, ठीक आहे, ते 9 येईल. तर त्या टाईपचे क्वेश्चन्स परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये विचारले जातील. त्यानंतर बघा जिओमॅट्री. आता जिओमॅट्रीमध्ये काय, तर याच्यामध्ये सर्कल, त्याच्यानंतर कोन असेल, सिलेंडर असेल, ठीक आहे, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, तर यांचा
एरिया काढणे किंवा सरकमफरन्स काढणे, सरकमफरन्स सर्कलचा असतो, त्याच्यानंतर व्हॉल्यूम काढणे, या टाईपचे क्वेश्चन जिओमेट्रीमध्ये विचारले जातात. बरं, हे जे टॉपिक आहेत हे जनरली हे सगळेचे सगळे टॉपिक प्रीमध्ये जर मी पाहिलं तर 1 ते 2 मार्कांना पर्यंत विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, मेन्समध्ये एखाद दुसरा क्वेश्चन अजून वाढेल, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर 1-1-2-2 1-1-2-2 असे क्वेश्चन येऊ शकतात. बघा, ठीक आहे, हा पूर्ण टॉपिक होता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा, गणिताचा. आता तुम्ही म्हणताल सर एवढे टॉपिक तर आम्ही आधी ऐकलेले आहेत. हो, मी आधीच काय सांगितलं की हा जो पूर्ण प्रकार आहे तो 1ली ते 10वी पर्यंतचाच आहे. ठीक आहे, त्याच्यात काही नवीन नाही आहे. फक्त कसं आहे की ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला कमी टायमात जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, आता बघा पुढचा सब्जेक्ट आपण बघू. बघा, लॉजिकल रिझनिंग म्हणजे काय, बुद्धिमत्ता. आता या बुद्धिमत्तेमध्ये कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा, पहिला कोणता आहे, कोडिंग अँड डिकोडिंग. ठीक आहे, कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय, आता याच्या नावातच सांगितलं आहे काहीतरी कोड दिलेला आहे आणि त्याला आपल्याला डिकोड करायचं आहे. बरोबर आहे, आपण जनरली पिक्चरमध्ये बघतो ना. ठीक आहे, जेव्हा मिलिटरीचे लोक असं एकमेकांना कन्व्हर्सेशनमध्ये बोलतात, ठीक आहे, अल्फा बीटा असं काहीतरी सांगतात ना, ते त्यांचे ते नावं असतात का, नाही, ते काय त्यांना कोड केलेला असतो. मग ते समोरच्याला बरोबर कळतो की याचं नाव काय असेल म्हणून. ठीक आहे, तर इथे ना या कोडिंग डिकोडिंगमध्ये आपल्याला जवळपास 4 टाईप बघायचे आहेत. ठीक आहे, मग ते वेगवेगळे टाईप असतील. जेव्हा आपण ॲक्च्युअल सिलेबस चालू करू तेव्हा ते टॉपिक घेऊन टाकू. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कम्पॅरिझन ऑफ रँक, कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल हे आपल्याला क्वांटमध्ये पाहायला भेटतंय, तर कम्पॅरिझन ऑफ रँक ठीक आहे हे बुद्धिमत्तेमध्ये पाहायला भेटतंय. त्याच्यानंतर बघा सिलॉलिझम. सिलॉलिझम म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ 2 अँड मोर थिंग्स. ठीक आहे, हे कंबाईन केल्यानंतर काही गोष्टी ज्या एक्सप्लेन केल्या जातात त्याला सिलॉग आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जनरली सिलॉग आपण हा वेन डायग्रामनी सॉल्व करता येतो. बघा, आता हे पहिले जे 3ही टॉपिक आहेत. ठीक आहे, आता बघा वेन डायग्राम, हा वेन डायग्राम सिलॉलिझम सारखाच असतो. ठीक आहे, कधी कधी वेन डायग्राम जर एक्झाममध्ये आल्या, जसं की जनरली रेल्वे SSC यांच्यामध्ये वेन डायग्राम असू शकतात, तर तिथे 1 ते 2 मार्काला येतो. पण हे जे पहिले टॉपिक असतील हे 3 ते 5 मार्क्समध्ये येऊ शकतात. बघा, त्याच्यानंतर बा इनपुट आउटपुट. ठीक आहे, आता जनरली याला मशीन इनपुट आउटपुट असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे आता काय होतं की मशीनमध्ये एखादी गोष्ट आपण टाकली आहे तर ती आपल्याला जशी पाहिजे तशी भेटते. तर ही त्याच टाईपचे क्वेश्चन आपल्याला IBPS विचारलं जातं. त्यानंतर बघा ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन म्हणजे काय, रक्तसंबंध. माझ्या काकाच्या मामाच्या मावशीची जी मुलं असतील ते माझे कोण आहे ना, या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे अशा टाईपचे नाही, मी एक आयडिया सांगितली आहे फक्त. तर बघा नंतर कोणता, डायरेक्शन सेन्स म्हणजे डिस्टन्स डायरेक्शन, याच्यामध्ये दिशा असतील. ठीक आहे, तर जनरली आपल्याकडे 4 मेन दिशा आहेत, तर 4 सब दिशा आहेत आणि त्यांच्यावर बेस क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे, की 2 किलोमीटर ईस्टकडे गेल्यानंतर तो राईट साईडला वळाला, नंतर लेफ्ट साईडला गेला 4 किलोमीटर, या टाईपचे क्वेश्चन या डिस्टन्स डायरेक्शन सेन्समध्ये विचारले जातात. नंतर काय, सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय, बसण्याची व्यवस्था. आता बघा वेगवेगळ्या ठिकाणी आपण बसतो. ठीक आहे, आता समजा क्लासमध्ये बसलेलं आहे, एका साईडला मुली आहेत, दुसऱ्या साईडला मुलं आहेत, ही सुद्धा एक बसण्याची व्यवस्था आहे. ठीक आहे, किंवा कुठे फिरायला गेलो आहे किंवा क्लासमध्ये कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही डब्बे खाता कसे खाणार आहेत, राऊंडमध्ये बसलेले असतात. बरोबर आहे, जर हॉटेल्समध्ये गेलात तर तिकडे सुद्धा राऊंड किंवा रेक्टँग्युलर टाईप तुमचे जे टेबल्स आहेत त्या टाईपमध्ये असतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये सुद्धा 4 ते 5 टाईपमध्ये सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. आता हे दोन्ही मिळून ब्लड रिलेशन आणि डिस्टन्स सेन्स हे जवळपास 5 मार्काला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर जर पाहिलं सिटिंग अरेंजमेंट, जसा क्वांटमध्ये डाटा इंटरप्रिटेशन हा टॉपिक होता, महत्त्वाचा टॉपिक होता, त्याच प्रकारे इथे सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आणि पझल हे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक मानले जातात. आता बघा पझल्स. पझल्स म्हणजे काय, काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असती, ते आपल्याला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचे असतात आणि त्याच्यानंतर जनरली त्याच्यावर 5 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, त्याला पझल असं म्हणू शकतो आपल्याला. म्हणजे काय, कोड. ठीक आहे, तुम्ही जर न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल, जनरली मराठी न्यूजपेपर्समध्ये, तर असा एखादा बॉक्स दिलेला असतो आणि त्या बॉक्समध्ये कुठेतरी काळे पांढरे असे
बॉक्सेस दिलेले असतात आणि त्याच्यात ते शब्द आपल्याला बसवायचे असतात. ठीक आहे, तर तसेच काहीतरी कोडे आपल्याला पझल्समध्ये सुद्धा विचारल्या जातात. ते आपल्याला 5 ते 20 मार्कापर्यंत विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर हायर रिझनिंग. ठीक आहे, आता हायर रिझनिंगमध्ये स्टेटमेंट अँड अझम्पशन्स, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स या टाईपचे टॉपिक असू शकतात. त्याच्यानंतर वॉटर इमेजेस, मिरर इमेजेस, त्याच्यानंतर पेपर फोल्डिंग्स या टाईपचे जे क्वेश्चन असतील हे हायर रिझनिंगमध्ये विचारल्या जाऊ शकतात. हा एक पूर्ण कॉमन सिलेबस आहे बुद्धिमत्तेचा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपण बघू. बघा आता इंग्लिश लँग्वेज. आता इंग्लिश लँग्वेज, इंग्रजी. ठीक आहे, आता इंग्रजीमध्ये कोणते कोणते टॉपिक असतात बघा. काय आहे? सेंटेन्स अरेंजमेंट अँड करेक्शन. ठीक आहे, बघा आता अरेंजमेंट म्हणजे काय? काहीतरी सेंटेन्स तुम्हाला दिलेले असतील, 4 ते 5 सेंटेन्स असतील, तुम्हाला ते प्रॉपर अरेंज करायचे असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय? रीडिंग कम्प्रेन्शन. ठीक आहे, आता रीडिंग कम्प्रेन्शन म्हणजे काय? एखादा पॅसेज तुम्हाला दिलेला असतो. ठीक आहे, जे की तुम्ही 12वी पर्यंत हेच क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं आहात. तर बघा एखादा पॅसेज तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यावर 5 ते 7 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्याला म्हणतात रीडिंग कम्प्रेन्शन. त्याच्यानंतर ग्रॅमर. आता ग्रॅमर सर आम्ही 5वी पासून तर ऐकत आलेलोच आहे, ते सगळं ग्रॅमर इकडे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं बघितलं वोकॅब्युलरी, शब्दसंग्रह. ठीक आहे, इंग्लिशमध्ये मोठ्या प्रमाणात वोकॅब्युलरी असणे गरजेचं असतं. ठीक आहे, त्याच्यावर तुमची इंग्लिश किती स्ट्रॉंग आहे ते कळतं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्लोज टेस्ट. आता क्लोज टेस्ट म्हणजे काय? तर याला आपण रिकाम्या जागा भरा असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर एखादा पॅसेज दिलेला असेल आणि मध्ये मध्ये कुठेतरी रिकामी जागा दिलेली असेल, त्या रिकाम्या जागेमध्ये कोणता शब्द येईल किंवा कोणतं सेंटेन्स येणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघू. बघा जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेसमध्ये आपण मला असं वाटतं पहिलेच काही गोष्टी बघितल्या आहेत. याच्यामध्ये बँकिंग अवेअरनेस विचारले जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी, लेटेस्ट अपॉइंटमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर कंट्री, करन्सी, कॅपिटल, हेड्स. आता कंट्री कॅपिटल म्हणजे आताच आपण बोललो होतो की ऑस्ट्रेलियाची कॅपिटल काय आहे. ठीक आहे, किंवा भारताची करन्सी कुठली आहे. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. न्यू गव्हर्नमेंट स्कीम. गव्हर्नमेंटने काही नवीन स्कीम काढल्या, जसे की रिसेंटली महिलांना माहितीच आहे आता. ठीक आहे, कुठली स्कीम होती ती? लाडकी बहीण योजना. ठीक आहे, मग जनरली क्वेश्चन कसा येऊ शकतो की लाडकी बहीण योजना कोणत्या गव्हर्नमेंटने सुरू केलेली? तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नॅशनल इंटरनॅशनल डेज. आता डेज फार इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, बघा कुठल्याही एक्झामला काही जे डेज आहेत ते विचारले जाऊ शकतात. समजा आता 1 जानेवारी. 1 जानेवारीला कुठला दिवस आहे माहिती आहे? इंटरनॅशनल फॅमिली डे. ठीक आहे, मग कधी काय विचारू शकतात की 1 जानेवारीला कुठला डे असतो, किंवा उलट जर विचारलं तर फॅमिली डे हा कोणत्या दिवशी असतो. ठीक आहे, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. हे सगळे टॉपिक जनरल अवेअरनेसमध्ये येतात. बघा अजून पुढे बघितलं तर हां कम्प्युटर अवेअरनेस. आता कम्प्युटर अवेअरनेस सुद्धा आपण आधी बोललोच आहे. तर याच्यामध्ये हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरबद्दल विचारले जातात. हार्डवेअर कुठले असतात? CPU असेल, माऊस असेल, कीबोर्ड असेल, डिस्प्ले असेल, ते हार्डवेअरमध्ये जातात. सॉफ्टवेअरमध्ये काही गोष्टी येत असतील, जसं की समजा तुमचे इंटरनेट ब्राउझर असेल. ठीक आहे, ॲप्स असतील, हे सॉफ्टवेअरमध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर बघा कम्प्युटरची हिस्ट्री. कम्प्युटर कुठून सुरुवात केला, कोणी तयार केला, त्याच्या जनरेशन्स काय होत्या, या टाईपचे क्वेश्चन कम्प्युटर हिस्ट्रीमध्ये विचारले जातात. नेटवर्किंग काय असतं हे सुद्धा विचारले जातील. त्याच्यानंतर बघा इनपुट आउटपुट डिव्हायसेस. माऊस इनपुट आहे की आउटपुट आहे. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यानंतर बघा कम्प्युटरची सिक्युरिटी. ठीक आहे, जे काही फायर वर्क्स असेल किंवा काय म्हणतात त्याला फायर वॉल किंवा ते हे असतं ना. ठीक आहे, बघता येईल समजा. तर एक सिक्युरिटीमध्ये या टाईपचे क्वेश्चन सुद्धा विचारले जातील. त्याच्यानंतर बघा पुढे सिलेबस फॉर द BCom बेस एक्झाम. आता बघा ह्याच आतापर्यंत जो सिलेबस आपण बघितला हा सगळ्यांचा कॉमन सिलेबस आहे. पण जर तुम्ही स्पेशल डिग्री केलेली असेल BComसाठी आणि स्पेशल त्यांच्यासाठी ज्या एक्झाम्स असतील त्या जर बघितल्या, समजा महाट्रान्सको, महाजेनको, इंटेलिजन्स ब्युरो नाही पण महाट्रान्सकोपर्यंत,
तर यांच्यामध्ये टेक्निकल काही विचारल्या जातात गोष्टी. तर त्याच्यामध्ये काय काय आहेत, फायनान्शियल अकाउंट असेल, कॉस्ट अकाउंट असेल, त्याच्यानंतर मॅनेजमेंट अकाउंट असेल, कॉर्पोरेट अकाउंट्स, फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉर्पोरेट अँड अदर लॉज, ऑडिटिंग, इथपर्यंत जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, हे पूर्ण एक टेक्निकलचा पार्ट आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, हां, तर इथपर्यंत हा आपण एक कॉमन सिलेबस पूर्णपणे बघितलेला आहे. ठीक आहे, हा जो सिलेबस आहे हा समवट सगळ्या एक्झाम्समध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये सारखाच असतो. ठीक आहे, तर या पुढची रूपरेषा दैफळे सर सांगतीलच. बघा, शेवटचा टप्पा आहे आता हा. बरेच जण बोर पण झाले असतील. बघा, आता पण काय माहिती आहे का, मी तुम्हाला आधी स्टार्टिंगला सांगितलं की मास्तर लोक काही करू शकत नाही, म्हणजे तुमची नोकरी तुम्हाला मिळवायची आहे. आणि मी हे 1000 वेळा बॅच सुरू असताना म्हणजे शिकवताना माझा अर्धा टाईम याच्यातच जातो. आता हे आपण हायब्रिड बॅच करणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन, ह्याच्यामध्ये तुमचे लाईव्ह म्हणजे जे काही डाऊट्स असतील लाईव्ह पण आपण याला करणार आहोत हळूहळू. आता सध्या रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर अपलोड होणार आहे. तर ऑफलाईनवाल्यांचे तर इथंच डाऊट क्लिअर होणार. म्हणजे तुम्ही असं काही नाही की ऑनलाईन चालू आहे बा आम्ही कसं बोलावं, याच्यात काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे काही डाऊट असतील ते तुम्ही बिंदास विचारा. कारण काय असतं, एक कॉमन डाऊट हे कॉमन असतात. 10 पैकी 5 डाऊट हे ऑनलाईनवाल्याला पण असणार आहे, तुम्हाला पण असणार आहे. मग ते भले शिकवताना असो किंवा काही एक्सप्लेन करताना असेल किंवा काही आता जसं आपण माहिती देतोय माहिती देताना असेल. तर बऱ्याच गोष्टी यात तुम्हालाही कराव्या लागतात. मी आधीही सांगितलं, जसं की बघा मी 1000 वेळा सांगतो की मुलांना आता करंट अफेअरमध्ये अफेअर क्लाउड असेल, स्टडी IQ असेल, यांचं तुम्ही PDF रेग्युलर आता रीड करत चाललं पाहिजे. कारण ऑनलाईन नुसतं बघून बघून लक्षात राहणार नाही आहे. ऑनलाईन म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, टेम्पररी मेमरी असल्यासारखं आहे. थोड्या वेळासाठी लक्षात राहतं, संध्याकाळी विचारलं तर काहीतरी होतंय तोंडासमोर आहे पण डोक्यात नाही ना, काही फायदा आहे का. मग अशा केसमध्ये तुम्हाला रीडिंग खूप महत्त्वाचं आहे. जसं की आता सरांनी सांगितलं की करंट अफेअरमध्ये समजा आता हे बँकिंग अवेअरनेस वगैरेच्या टर्मिनॉलॉजी असतात, ह्या तुम्हाला कळायला शिकवणं गरजेचं आहे आणि ते आपण घेणार पण आहे. पण जसं आता इथं नवीन गव्हर्नमेंट स्कीम असतील काही किंवा कंट्री करन्सी कॅपिटल असेल, लेटेस्ट अपॉइंटमेंट, दररोज काही काहीतरी अपॉइंट होत राहणार आहे, कोणाला तरी काढून टाकलं जाणार. जसं तुम्ही आत्ता रिसेंटली जर पाहिलं तर सध्या एक न्यूज आहे बघा एकदम चर्चेमध्ये, माहिती आहे का तुम्हाला कोणती, डोनाल्ड तात्याची. डोनाल्ड ट्रम्प आणि कोणाची भांडणं चालू आहे सध्या, इलॉन मस्क, बरोबर आहे का. दोघांचे सध्या वाद चालू आहे की त्याने म्हटलं त्यांच्यावरती महाभियोग लावा आणि हे लावा आणि ते लावा आणि यांचं सरकार पाडा आणि अमुक करा तमुक करा, हे इलॉन मस्कचं चालू आहे त्यांच्या विरोधात. अगोदर ते एकत्र होते. मग अशा केसमध्ये काय होतं, त्यांचा पक्ष कोणता आहे, त्यानंतर अमेरिकेची आता जी करन्सी आहे ती काय आहे, कॅपिटल काय आहे. मग इलॉन मस्कच्या मे बी काही कंपन्या आहेत, तर त्या कंपन्या खालीलपैकी कोणती कंपनी त्याची नाही आहे. एवढे बारीक क्वेश्चन. आता ज्यावेळेस आम्ही प्रिपरेशन करत होतो ना तेव्हा उगा असायचं, डोनाल्ड ट्रम्प कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे किंवा कोणत्या देशाचे अध्यक्ष सांगा, डायरेक्ट असायचं 1 लाइनर क्वेश्चन. आता तसं राहिलं नाही. आता मग याच्या अगोदर कोण तिथले अध्यक्ष होते, त्याच्यानंतर आता तिथले सध्याचे म्हणजे जसं आपल्याकडे पंतप्रधान असतात, उपपंतप्रधान असेल, मग तसलं कोण आहे, राष्ट्रपती कोण आहे, म्हणजे असे वेगवेगळे क्वेश्चन. डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाणार नाही, इनडायरेक्ट विचारले जाईल. मग ह्या गोष्टी इनडायरेक्ट ज्या आहे, तुम्ही जर आता इंडियन एक्सप्रेस चांगला न्यूजपेपर, द हिंदू वाचले, तुम्हाला A to Z सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये तुम्हाला दिलेल्या असतात. मग आता इंग्लिशमध्ये सगळ्यात कमी सिलेबस पाहिला आपण, पण सगळ्यात जास्त टाईम इंग्लिशला द्यावा लागतो आपल्याला जर वीक असेल तर. मग टाईम देऊन करायचं काय, मग असं न्यूजपेपर रीडिंग करायची ज्याच्यामधून आपली व्होकॅबलरी काय होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे. त्यानंतर दुसरा बेनिफिट काय होईल, करंट अफेअर भेटायला लागला आपल्याला. मग आता काही गोष्टी जसं सरांनी सांगितलं फिक्स आहे, या तुम्हाला कराव्याच लागणार. जसं की वर्षामध्ये किती दिवस असतात, सरनं 1 जानेवारी सांगितलं तुम्हाला, 365 दिवस असतात, पैकी 200+ दिवस काही ना काही आहे. मग ते एकतर नॅशनल डेजमध्ये येईल, इंटरनॅशनलमध्ये येईल, कशात तरी येतोच तो. मग आपल्याला जर समजा हे 10 वेळा बी शिकवले तर लक्षात राहणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल, मन लावून त्याला रीड करावं लागेल, त्या महिन्यात त्याचं रिव्हिजन द्यावं लागेल. जसं आता समजा जून चालू आहे तर जूनमधले डेज
जूनमध्ये वाचायचे, जुलैमध्ये वाचायचे, ऑगस्टमध्ये वाचायचे. समजा मी जूनमध्ये शिकवलं आणि तुम्हाला सप्टेंबरमध्ये आता RRB मेन्स राहणार आहे, सप्टेंबरमध्ये लक्षात राहणार नाही तुमच्या, कारण तोपर्यंत पुन्हा मी कुठंतरी तुम्हाला जुलै शिकवणार आहे, ऑगस्ट शिकवणार आहे, सगळं मिक्स होऊन जातं. बरोबर आहे का? मग अशा केसमध्ये याला रिव्हिजन गरजेचं असतं. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की नोकरी कोणामुळे लागणार आहे? तुमच्या स्वतःमुळे. तुम्ही जर हे वारंवार तुम्ही रीड केलं, विसरू शकत नाही. ते काय लागते मला सांगा. 200 जर म्हटलं, एका वहीच्या पानाला नियर अबाउट 40 ते 50, बारीक ऑब्झर्वेशन करा, 40-50 रेषा असतात, लाईन. जर 200 डेज जर असेल टोटल, नॅशनल इंटरनॅशनल प्लस आजकाल काय झालं त्याची थीम आहे. जसं आता काल परवा वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे होता. इन्व्हायरमेंट डेची थीम असते, त्या आठवडाभर ती थीम राबवली जाते. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेळेस वाचल्या तर लक्षात येईल. मी काय म्हटलं, एका वहीच्या पानावरती 50 रेषा असतात. किती रेषा असतात? 50. म्हणजे जर तुम्ही मोजून 200 डेज असेल तर बॅक टू बॅक फक्त 2 पेज वाचायचे तुम्हाला. किती पेज वाचायचे? 3 पकडा हो, 40 पकडा, 40 दुनी 80, बॅक टू बॅक 80 झाले, पुढच्या याच्यावर 80, त्याच्या पुढच्या याच्यावर 80, म्हणजे 240 दिवस झाले. मला सांगा 3 पेज वाचायला प्रामाणिकपणे सांगा किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास लागेल एखाद्याला. पण महिन्याभरामध्ये 1 तास देऊ शकत नाही का आपण? पण डेज ही अशी गोष्ट आहे, तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतो मी, आता बॅच लॉन्चिंग पण आहे तर तुम्हाला आज सांगतो. डेज ही अशी गोष्ट आहे, कमीत कमी 1 मार्क्स मेन्समध्ये देते. जास्तीत जास्त किती मार्क्स? 2. म्हणजे फिक्स डेवरती 1 क्वेश्चन असतोच. किती सोपा पेपर असू द्या, किती अवघड पेपर असू द्या, क्लर्कचा असू द्या, POचा असू द्या, म्हणजे डेवरती तुम्हाला 2 मार्क्स, 1 मार्क्स तर आहे. कट ऑफ असतो 76 मार्काचा. बघा 1 मार्क फिक्स झाला आपला. पण आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल? प्रत्येक महिन्यामध्ये डेज वाचावे लागतील. कारण काय होतं माहिती आहे का, मिक्स होतो, जमलिंग होती. आता पोरं काय करतात, प्री पास झाली, परीक्षा 15 दिवसावर आली, मग डे वाचत बसणार. एकाच दिवसात ते 4 वेळा वाचणार, 200-250 डे. पण एका दिवसात 4 वेळा वाचले तर 4 वेळा आपण सगळ्या गोष्टी रिवाईज करायला लागलो. मेमरी काय काय लक्षात ठेवणार, डोकं काय काय लक्षात ठेवणार आहे, मग तिथं ते मिक्स होणार आहे. आणि मग काय होतं, जसं सरांनी विचारलं होतं की बाबा तुम्हाला 1 जानेवारीला कोणता डे असतो, मग त्या केसमध्ये काय होतं, 1 जानेवारी ऑप्शन असे असतात, 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 मार्च, एकच असतं सगळीकडं, चेंज होत नाही. मग आपण तिथं कन्फ्यूज होतं, यार जानेवारी होतं का मार्च होतं का फेब्रुवारी होतं. मग अशा केसमध्ये काय होतं, पुन्हा वर्डिंग सेम असते. इन्व्हायरमेंट डे असणार, त्याच्याशीच रिलेटेड काहीतरी वॉटर डे असणार, त्याच्याशीच रिलेटेड काहीतरी असं, म्हणजे ऑप्शन देताना एक्झामिनरने काय केलं असतं, कन्फ्यूज झाले पाहिजे तुम्ही. मग त्यामुळं काय होतं, आपण जर प्रामाणिकपणे रीड करत असेल तर आपला 1 मार्क फिक्स होणार आहे ना डेजमध्ये. आता अपॉइंटमेंट चेंज होत राहील, कारण अपॉइंटमेंट काही कन्फ्यूज होणारी गोष्ट नसते. एकदा अपॉइंटमेंट झालं म्हणजे त्याला 6-7 महिने तर त्या कामावर, त्या रोलवर ठेवणार आहे. नंतर काहीतरी चेंज होईल परत पुढच्या वर्षी, किंवा दुसऱ्या ऑर्गनायझेशनचा चेंज होईल. मग त्या केसमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. पण काही गोष्टी असतात, जसं आता करन्सी, डॉलर म्हटलं 10 कंट्री दिसतात तुम्हाला. फक्त त्याच्या US डॉलर, अमेरिका म्हणजे कुठला तरी दुसऱ्या देशाचा वेगळा डॉलर असेल, म्हणजे फक्त काय होणार, आता रुपिया फक्त आपल्या शेजारील ज्या कंट्री आहे यांच्या अशा करन्सीज आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचं म्हटलं त्याचं रीडिंग आपलं काय पाहिजे, जास्त वेळा पाहिजे. एकदाच रीडिंग करून लक्षात राहणार आहे का? मग आपण रजनीकांत बनायला लागतो, एकदाच वाचलं, मी तर वाचलं होतं, परीक्षेत लक्षातच आलं नाही. एकदा वाचून कसं लक्षात आहे? तुम्हाला हे रिपीटेडली त्याला काय करावं लागणार आहे, टाईम द्यावा लागणार आहे. मग आता याच्यामध्ये लास्ट आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की आपलं चुकतं कुठं. ह्याच्यामध्ये बघा, आपण ॲडव्हर्टाइजमेंटची वाट बघतो, त्यानंतर आपला जो व्हॅल्युएबल टाईम आहे, कोणतरी सांगितलं म्हणून आपण क्लास लावला, पण अभ्यास करायचा पत्ताच नाही. मग आपण टाईम पण कुठेतरी सोशल मीडियामध्ये मित्रमैत्रिणींसोबत नुसता टाईमपास करायचा म्हणून करतो. तर आपला तो टाईम आपण जो वेस्ट करतो, तो टाईम म्हणजे हे आपले प्रॉब्लेम आहेत. मग हे प्रॉब्लेम तुमचे स्किप झाले पाहिजे. त्यानंतर लॅक ऑफ क्लिअर आयडिया अबाउट एक्झाम, म्हणजे आपल्याला नॉलेजच नसतं काय काय एक्झामचं. जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं, ट्रान्सकोचा फॉर्म भरला का, तर समजा माहीतच नसेल तर कुठून भरणार आहे. त्यानंतर त्यातल्या त्या सिलेबसच माहीत नसेल तर अजून कुठून भरणार आहे. मग ह्या काही आयडिया नसतात. त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं, बरेच मुलं आता डिग्री झाल्यावर प्रिपरेशन स्टार्ट करतात. आता डिग्री झाल्यावर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट का करता? तुमच्या डोक्यात एकच आहे, डिग्री झाल्यावर परीक्षा देऊ शकतो. पण RBI जिथं तुम्हाला 50-60 हजार पगार पडू शकतो, अशी एक्झाम होते की ज्याला डिग्री झालेले लोक इलिजिबल नाही. हे लोकांना माहीतच नाही. मग ते काय करणार, डिग्री व्हायची वाट पाहणार. बरोबर आहे का? एखादा असतो ज्यानं कधीच अभ्यास केलेला नाही,
आपण काय करणार, त्याला जाऊन विचारणार, अरे तू बँकेची तयारी करत होता, चांगलं कसं काय लागला नाही? तो काय म्हणणार, नाही लय अवघड आहे. तो काय सांगणार तुम्हाला, लय अवघड. पण त्यानं कधी अभ्यासच केला नाही ना. तुम्ही कोणाला विचारायला पाहिजे, जो मुलगा बँकेत लागला त्याला. पण आपण कोणाला विचारणार, जो गाव फिरून फिरून आला जग आणि शेवटी गावातच आला परत. 4 वर्ष अभ्यास केला तर त्याने, 4 वर्ष UPSC केली, 10 वर्ष MPSC केली, 15 वर्ष त्यांनी काहीतरी केलं पोलीस भरती. एवढे वर्ष लागतात का तयारी करायला? नाही लागत. 1-2 वर्षात निकाल लागतात. तुम्ही बघा काही काही मुलं असे आहेत, आता ह्या वर्षी तुम्हाला सांगितलं योगेश सारखे असेल, चंदू सारखे असतील, बाकी भरपूर स्टुडंट होऊन गेले. हे तर लेटेस्ट आहे की जे फक्त एक आता JS असेल. आता JS तुम्हाला मी IDBIचं एक्झाम्पल दिलं. नांदेडच्या पुढं गाव आहे तसं 150 किलोमीटर. वर्षभरात तो पाण्याचे जार टाकायचं काम करत होता. सध्या पलीकडे रिडिंगमध्ये बसला असं. काय काम करायचं तो? पाण्याचे जार उचलायचे प्लांट रोजानी. त्याने बँकिंगचं प्रिपरेशन करायचं म्हणून 1 वर्षात परीक्षा काढली, ती पण असिस्टंट मॅनेजरची. जोक नाही. फक्त कशामुळे काढली? कन्सिस्टन्सी. त्याचं गाव 150 किलोमीटर लांब आहे नांदेडच्या पुढं. इथून नांदेड जवळपास 150-300 किलोमीटर. गावाकडे जायचा प्रश्नच येत नाही. आलं की नुसता अभ्यास 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 अभ्यास, खायचा अभ्यास करायचा, दुसरं काही कामच नाही त्याला घरचं. मग असे जर टार्गेट ओरिएंटेड केलं तर नोकरी लगेच लागते. तुम्हाला काही त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स व्हायचं गरज नाही. मग आपण बऱ्याच केसमध्ये काय होतं, ज्या मुलांना माहीतच नसतं त्यांना विचारतो. त्यामुळे मग आपलं माइंडसेट होतं, अरे खरंच अवघड असणार आहे ते. मग शक्य आहे का नोकरी लागणं? आता तुम्ही योगेशला जाऊन विचारा, ते काय म्हणणार, अरे अभ्यास करा काही नाही, बँक म्हणजे काहीच नसते, लगेच लागून जाते. आता मला तो काल परवाच भेटला, म्हणलं सर आता सगळ्याच परीक्षा पास झालं, आता काय करू? म्हणलं दे आता MPSC. काहीतरी उगा चॅलेंज म्हणून कर म्हटलं, 1-2 वर्ष अभ्यास झाला तर तिकडे सिलेक्ट होशील. करतो म्हटलं सर आता. म्हणजे असंही तुम्ही, पण त्याला माहीत झालं आता ह्या परीक्षा काय आहे का नाही. मग त्याला वाटतं आता कोणतीच परीक्षा अवघड नसते. पण ज्याने केला ना, जो लागला त्याला विचारला तर तुम्हाला तिथून प्रॉपर आउटपुट भेटणार आहे. जो लागला नाही त्याने काय होतं, मग 4 दिवस बॅच केले असते, महिनाभर गावाकडे राहिलेला असतो, महिनाभर मित्राच्या लग्नाला गेलेला असतो, मग त्याची बॅच संपलेली पण असते, पुन्हा 8 दिवस येऊन बॅच केले असते. मग अशा मुलांचं काही खरं असतं का? तो काय म्हणणार आहे, डेफिनेटली म्हणणार आहे खरंच खूप अवघड होतं. मग अशा केसमध्ये काय होतं, आयडिया नसतात ह्या लोकांना. त्यानंतर बिईंग जजमेंटल अबाउट आवर सेल्फ, आय एम ऑफिसर किंवा क्लर्क. आता ह्या केसमध्ये कसं जजमेंटल म्हणजे तेच सांगितलं तुम्हाला मी, की बऱ्याच लोकांच्या मनात हे असतं की मला हा विषय खूपच अवघड जातो. पण तुम्ही त्या विषयासाठी काही टाईम दिला आहे का? म्हणजे टाईम दिला तर कळलं ना तुम्हाला तो अवघड जातो की नाही जात. बऱ्याच जण काय होतं, बँकिंगकडे बऱ्याच मुलांचं न वळण्याचं एक कारण असतं की मला गणित खूप अवघड जातं. अवघड त्यात काहीच नाही आहे, पण तुम्ही ते पाहिलं तर नाही आहे. तुम्ही जर त्याकडे पाहिलंच नाही तर मग सगळं आहे. मग तुम्हाला वाटणार हे तर लईच अवघड आहे. मग तुम्हाला 7-5-32 होणार आहे, 35 होणारच नाही तुमचे, कारण तुम्ही ठरवलेलं आहे की आपल्यासाठी गणित कसं आहे, खूप अवघड आहे. मग तसं जर तुम्ही स्वतःविषयी ठरवलं इंग्लिश अवघड आहे, मग तुम्हाला कुठलीच गोष्ट सोपी वाटणार नाही. तर मग हे स्वतःबद्दल असं जजमेंट करून ठेवायचं नाही, करून पाहायचं आधी. जर आला नाही तर मग मात्र अवघड आहे. पण तुम्ही करतच नाही आणि मग स्वतःला ठरवता की यार हे अवघड आहे, ते अवघड आहे, ते अवघड आहे, मग त्या केसमध्ये होणं शक्य आहे का? नाही. त्यानंतर आपल्याला जे आवडतं तेवढंच करायचं. म्हणजे काही जणाला काय होतं, गणित आवडतं, मग गणिताचंच फक्त सॉल्व करायचं. रिजनिंग आवडलं, कोडिंग डिकोडिंग झालं, लय सोपं वाटलं, मग उगं त्याची प्रॅक्टिस करत बसायचं 4 दिवस. काही फायदा होणार आहे का? तुम्हाला जे येत नाही त्यालाही फोकस करावं लागेल, नवीनही गोष्टी शिकाव्या लागतील, जे येतं त्यालाही टार्गेट करावं लागेल, पण सगळंच करावं लागेल. पर्टिक्युलर सब्जेक्ट फोकस करून चालणार नाही. त्यानंतर रायडिंग 2 हॉर्सेस ॲट अ टाईम. म्हणजे काय होतं याचा अर्थ, आत्ताच सांगितलं होतं स्टार्टिंगला, बरेच मुलं आता डिग्री झाली, मग आता काय करायचं, बँकिंग नाही करायचं, बँकिंग बी करायचं, मग काय करायचं, MCOM पण करायचं. मग आता एक मुलगा पाहिला मी काल परवाच, त्याचा रिझल्ट आला होता, MBA CETचा रिझल्ट आला. आता तुम्हाला ते स्टोरी सांगतो मी. त्याने काय केलं, BCOM केलं इथून दयानंद शाहू कॉलेजवरून. BCOMला असताना आपल्याकडे क्लास लावला बँकिंगचा. आता बँकिंगचा क्लास संपला, त्याचे वडील संभाजीनगरचे होते, म्हणजे तिकडचे होते, इकडे नोकरीला आले होते, ते परत गेले, ते परत गेला तो पण. MCOMला ॲडमिशन टाकलं एका XYZ कॉलेजला. आता बँकिंगची तयारी चालूच आहे. परत त्या बहादराने काय केलं, MBAची CET पण दिली. म्हणजे बँकिंगचा क्लास चालू आहे, MCOM चालू आहे, आता MBA पण करायचं. नेमकं करायचं काय आयुष्यात? म्हणजे आपण फिक्स नाहीच आहे ना. अहो तुम्हाला बाकीच्या डिग्र्या उगाच पत्रावळ्या सांभाळण्यात काय अर्थ आहे का? तुम्ही काय करा, फोकस करा ना. हुशार आहे, थोडंसं अजून थोडीशी हुशारी म्हणजे नॉलेज अपग्रेड केलं, थोड्याशा मॉक टेस्ट वाढवल्या, तर तुम्ही काय होणार आहे, डायरेक्ट नोकरी तुम्हाला लागणार आहे ना. उगाच
ही डिग्री झाली का ती डिग्री झाली की ती डिग्री, याच्यामध्ये काय काय व्हायला लागलं तुमचं? एक तर तुम्हाला नोकरी लागणार, दुसरे नुसतं डिग्र्या व्हायला लागल्या गोळा, त्याच्यामध्ये तुमचा पैसा पण चालला, टाईम पण चालला. आता ना अजून एका ठिकाणी क्लास पण लावला म्हणजे एक्स्ट्रा अजून, पण तुम्ही फोकसच नाही आहे तर क्लास 10 ठिकाणी करून फायदा होणार आहे काही? मी तुम्हाला सांगितलं, एक मुलगा नांदेडच्या पुढं 150 किलोमीटरवरून इथं आला, एक मुलगी आता सध्या, मी दर बॅचमध्ये सांगत असतो, योगेशचंही मी आधीच्या बॅचमध्येही सांगितलं होतं रिझल्ट यायच्या आधीच की या मुलाचा रिझल्ट येणार. तसं आता एक मुलगी आलेली, उमरग्याच्या 2-3 मुली आहेत आणि पंढरपूरहून एक मुलगी आलेली आपल्याकडे, फुल टाईम अभ्यास करते. बघा तुम्ही पुढच्या 6 महिने, हार्डली वर्षामध्ये, आता तिला येऊन 6-7 महिने झाले, पण अजून 1 वर्षात तिचा 100% रिझल्ट येणार. कशामुळं? म्हणजे मी शिकवलं म्हणून नाही, त्या मुलीचा अभ्यास दिसतो. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कंटिन्युअसली अभ्यास ती करत राहत, आणि फक्त अभ्यास, फक्त 2 वेळा बाहेर दिसते, एकदा जेवताना, एकदा 4-5 वाजता चहा प्यायला. मग जर तुम्ही पर्टिक्युलरली फोकस केलं तर रिझल्ट येणारच आहे ना. कोण अडवू शकतो तुम्हाला? दिलेला होमवर्क केला, रिपीट नोट्स सोडवायलेत, एक्स्ट्रा मॉक टेस्ट द्यायला लागले तुम्ही. आता उमरग्याच्याही 2 मुली आल्या आहेत, त्यांचंही सेमच आहे, फुल टाईम अभ्यास. 2 बहिणी आहेत, फुल टाईम अभ्यास करणं. म्हणजे हे काय होणार? याच्यामुळं काय होणार? डेफिनेटली तुमचा कोणता ना कोणता रिझल्ट येणार. आता बरेच मुलं वरती राहतात आपल्या इथं, तर त्या मुलांसुद्धा ग्रुपमध्ये दरवर्षी अर्धे मुलं बाहेर निघतात म्हणजे नोकरी लागून. कशामुळं? तर त्यांच्या मित्र चांगले आहेत, त्यांना माहिती आहे आपल्या रूममध्ये राहणारा योगेश किती अभ्यास करत होता, नेमकं काय काय तो ऑनलाईन सॉल्व करत होता, काय काय ऑफलाईन सॉल्व करत होता, बॅच किती वेळा केली, हे त्यांच्या रूम पार्टनरला सगळं माहिती आहे. बरोबर आहे का? त्याच्यामुळं बाकीचे मुलं काय करतात, त्याचा रस्ता, त्याच रस्त्याने चालतात, त्याचा रस्ता अवलंबतात की त्यांना कितीला उठत होतं, चला त्यांना जेवढ्या वाजता उठत होतं तेव्हाच उठायचं, त्यांना किती वाजेपर्यंत अभ्यास करत होतो, आणि मग हे पर्टिक्युलरली त्याच्यासारखाच पॅटर्न रिपीट केल्यामुळं काय होतं, सगळे मुलं ऑटोमॅटिकली काय व्हायला लागले, नोकरी. आता जसं ते विरेश कापसे, चंद्रकांत फड, बोंदर, हे सगळ्या वर राहणारे पोरं आहे. ते निले म्हणून होता, सगळ्या वरती राहणार. आता जयेश सुद्धा वरतीच राहत होतो. मग हे कसं, यांना पॅटर्न माहीत झालेला आहे, एवढं केलं की नोकरी लागते, त्याच्यापेक्षा जास्त ते करत नाही. मग पर्टिक्युलरली फोकस आपला फक्त अभ्यासाला पाहिजे. त्यानंतर गॉसिपिंग करत बसत नाही, टाइमपास. उगं जेवायला जायचं म्हणून 2 घंटे जेवतच बसले, मग टाइमपास केल्यावर चालणार आहे का? 5 मिनिटाचं काम 2 घंटे करत बसले तुम्ही, टाइम वेस्ट झाला. मग तुम्हाला तिथं हा जो तुमचा वेस्ट होणारा टाइम आहे तो पण तुम्ही सेव्ह केला पाहिजे. त्यानंतर आता न्यूजपेपर रीडिंग करतच नाही. ह्या आधी आम्ही सांगायचो की बरेच मुलं काय करायचे, 4-4, 5-5 तास आमच्या काळामध्ये रीडिंग करायचे. आता काय आलंय, मोबाईल आले, इन्स्टाला पाहत बसते रील, 4-4, 5-5 तास. रीडिंग कोण करणंच गेलंय. पण हे तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. इंग्लिश हा सब्जेक्ट सगळ्यात सोपा आहे, पण तुम्ही जर कन्सिस्टंट, मी काय सांगायलो हे लक्ष द्या, कन्सिस्टंटली 4 महिने रीडिंग केली तर, किती महिने, मग 4 महिन्यानंतर बंद करायची का? नाही. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत बंद करायची नाही. 4 महिने कशामुळे म्हटलं माहिती आहे का मी? जेव्हा तुम्ही रीडिंग स्टार्ट करता लय बोर होतं, तुम्हाला झोप यायला लागते आणि काही कळत पण नाही. विशेष म्हणजे मग पहिले 4 महिने काहीच कळत नसतं. म्हणजे पहिल्या महिन्यात तर काहीच कळणार नाही, पुढच्या महिन्यात थोडं थोडं कळलं, त्याच्या पुढच्या महिन्यात थोडं जास्त कळायला लागलं, त्याच्या पुढच्या महिन्यात थोडीशी अंडरस्टँडिंग वाढल, आणि मग 4-5 महिने केलं ना, तुम्हाला कोणी बंद करा म्हटलं रीडिंग तरी तुम्ही बंद करणार नाही. एक तुम्हाला ती सवय लागून जाते. आणि जर तुम्ही असं कन्सिस्टंट 6 महिने 2 तास 3 तास 1 तास जर रीडिंग केलं ना, तुमचा इंग्लिशचा स्कोअर ऑटोमॅटिकली, ग्रामर तर आपण शिकतच असतो, क्वेश्चनरीज आपल्याला माहीत असतात, ऑटोमॅटिकली लिंक व्हायला लागतं ते एकमेकांना. आणि जर तुम्ही रीडिंग केला नाही तर स्कोअर बूस्ट व्हायला, जर तुमचं इंग्लिश वीक असेल तर मग तुम्हाला वेळ जास्त लागतो. म्हणून न्यूजपेपर रीडिंगसाठी सर ऑलरेडी न्यूजपेपर आता विकत घ्यायचा नसेल तर ग्रुपवर पण तुम्हाला भेटतो, तर तुम्ही तो पण बघू शकता ना, फक्त डाउनलोड करून. रील्स आता बरेच वाचायला लागलं की डोळ्याला त्रास होतो पोरांच्या, आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग करायची म्हणल्यावर मग होत नाही. मग काही दुसरं साधन असतं का तिथं? रील्स पाहिजे म्हणलं की त्रास होत नाही, वाचायचं म्हणलं की नाही मला PDF पाहिजे, मला हेच पाहिजे, मग ते 12 आपण बहाणे हे करणार. पण जर तुम्ही ठरवलं तर त्याचा पॉझिटिव्ह काय होत नाही. डोळ्याला त्रास झाला तर होईल, काय फरक पडणार? एकदा नोकरी लागल्यावर तुम्ही PDF मागवा, प्रिंटेड पेपर मागवा, 4-4 पेपर न्यूजपेपर लावा, बँक त्याचेसुद्धा पैसे देते तुम्हाला न्यूजपेपरसाठी. माहिती आहे का, बँकेत एक अलाउन्सेस असतो न्यूजपेपरसाठी, ऑफिसर म्हणून लागल्यानंतर. एंटरटेनमेंटसाठी पिक्चर पाहायला पण पैसे देते बँक. तर मग हे तुम्ही नंतर करू शकता. आता बरेच जण विचारतात की नेमकं ऑनलाईन कोणकोणते ॲप्लिकेशन, तर टेलिग्राम कशासाठी माहिती आहे का? वेगवेगळ्या PDF आपण टेलिग्रामवर टाकत असतो. इवन आपण आता व्हॉट्सअपला पण टाकतो, तर तुम्ही व्हॉट्सअपवर पण करू शकता जॉईन. म्हणजे तुम्हाला तिथं PDF नोटिफिकेशन, आता हे व्हिडिओ आहे आपला, तर या व्हिडिओची लिंक, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला भेटतात. आता गाईडलीवरती तुम्ही डेली सब्जेक्ट वाईज मॉक देऊ शकता.
क्विजेस असतात, म्हणजे आता एखादा टॉपिक झाला, सिलॉलिझम झाला, तर सिलॉलिझमचं टॉपिक वाईज क्विजेस असतात. तर हे दिल्यानंतर ओव्हरऑल तुमचा रँक किती आहे ते पण तुम्हाला कळतं, किती चुकले, कशामुळे चुकले त्याचं ॲनालिसिस याच्यामध्ये भेटतं. ओलिव्ह बोर्ड आहे. आता हे गाईडली ओलिव्ह बोर्डमध्ये PDF खूप छान असतात प्रॅक्टिससाठी बरं का. आणि याचं कंटेंट जो असतो, म्हणजे आता आपल्याकडे पण PDF भरपूर आहे, पण त्या झाल्यावर हे एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी आपल्याला खूप कामाचं राहतं. आणि याचं कंटेंट लेवल जे असते ती लेवल मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल पण आपल्याला इथं भेटून जाते. हे मी ग्रुपवर पण भरपूर वेळा शेअर केलेलं आहे. प्रॅक्टिस मॉक असेल, स्मार्ट किडा असेल, टेक्स्ट बुक असेल, त्यानंतर ग्रेडअप. आता ग्रेडअपचं करंट अफेअर क्लाउडचं करंट अफेअर खूप स्ट्रॉंग आहे. मग हे तुम्ही डेलीमध्ये जेव्हा, आता कसं असतं एकच वेबसाईट धरून चालत नाही. स्टडी IQ असेल, ओलिव्ह बोर्ड असेल, तर यांचं करंट अफेअर कुठल्या तरी 2, आता स्टडी IQ तर दिलेलं नाही आहे, पण स्टडी IQचं पण ॲप्लिकेशन किंवा व्हिडिओ तुम्हाला डेलीच्या डेली करंट अफेअरचे जर पाहिले तर त्याच्यातून तुम्हाला चांगला फायदा होतो. आणि एकच वाचलं, अगेन मी ते सांगतो तुम्हाला, एकच व्हिडिओ पाहिला काही कामाचा नाही पाहिलेलं बरा. मग तो त्याच्या साईड बाय साईड तुम्ही काहीतरी रीड केलं पाहिजे, म्हणजे जे व्हिडिओमध्ये पाहिलं ते तुमचं रिपिटेशन होणार आहे. आता याची आपण एक बॅच पण डेली, म्हणजे आता लाईव्हमध्ये असेल किंवा अदर टायमिंगला करंट अफेअर्ससाठी तुम्हाला डेली एक 10 तारखेनंतर ती पण शेड्यूल होऊन जाईल. तर ते पण तुम्हाला तिथंही बघायला भेटेल भरपूर साऱ्या गोष्टी. हे आमच्या बॅचचे फोटो होते मागची, सकाळी 7 ते 10ची बॅच होती. ही आपली रीडिंग रूम आहे. तुम्हाला आता माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती पण नसेल, कारण ते कधी रीडिंगला बसलेच नाही. ही पण जुनी बॅच आहे. ही शाहू कॉलेजकडची बॅच होती आमची, याच्या अगोदरची. त्यातले एक स्टुडंट आलेले इथं, आता 2. आता हे काही ओल्ड रिझल्ट आहे बघा. ओल्ड म्हणजे मागच्या वर्षाचे असतील हे. ओके, ही RTOमध्ये तुम्हाला म्हटलेली मुलगी, हा शुभम व्यास. आता याचंही जवळपास 3 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. याचं जवळपास 4 ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटला अर्थसांख्यिकी. त्यानंतर आता हे थोडी ब्लर झाली इमेज. अर्थसांख्यिकी आणि कनिष्ठ लिपिक सिंधुदुर्ग, वरिष्ठ लिपिक चंद्रपूर आणि वरिष्ठ लिपिक कृषी विभाग, असं 4 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे बघा. हा पण बघा IDBIमध्ये असिस्टंट मॅनेजर, 12 लाखाचं पॅकेज भेटलं याला जवळपास. ते काही मागच्या वर्षातलेच रिझल्ट आहेत हे. आता ही समोरच्या ब्रांचमध्ये SBIला आहे मुलगी. ही RBI अटेंडंट जी मोरे होती ना, तिची ही बहीण आहे सख्खी. RBI अटेंडंटमध्ये लागलेले आहेत हे गजेंद्र, RBI असिस्टंट, ESIC UDC, IBPS RRB. आता हे LIC वगैरे ही SBIलाच आहे. याचे पण जवळपास 4 ठिकाणी सिलेक्शन झाले. ते हे काही रिझल्ट्स आहेत. बाकी आता फॅसिलिटी, आता तुम्हाला इथे 3 जण रेग्युलर शिकवणार. मी कॉन्ट घेतो, गजू सर ऑलरेडी तुम्हाला आता सिलेबसचं इंट्रोडक्शन करून दिलं. सर रिझनिंग घेतात, घोरपडे सर इंग्लिश घेतील आणि चांबले सर करंट अफेअरचं पोर्शन कव्हर करणारे, जे की अकाउंट शिकवतात. सध्या त्यांची ऑनलाईन अकाउंटची एक बॅच पण आहे चालू. महाराष्ट्रातून भरपूर रिस्पॉन्स त्या बॅचला भेटलेला आहे अकाउंटसाठी. जवळपास मला वाटतं 800 काहीतरी ॲडमिशन भेटलेत त्या बॅचला. तर तुम्हाला फुल टाईम इथं फॅकल्टी भेटतील. नोट्स बेसिकपासून आहे सगळ्या, इवन बेरीज वजा बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकवल्या जाणार आहेत. त्यानंतर बेसिकपासून तयारी होईल. आता ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूची पण तयारी करून घेतो आपण. त्याचे ग्रुपसुद्धा मी ऑलरेडी बऱ्याच क्रिएट केलेले आहेत. पण ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू कोणाचं घेतलं जातं करून तयारी, जे मुलं पास होतात त्यांचं. त्यासाठी काही स्पेशली अशी बॅच वगैरे काही आपण लॉन्च करत नाही. समजा आता मुलं पास झाले, तर पास झाल्यानंतर काय एक शॉर्ट ड्युरेशनमध्ये त्यांचे क्वेश्चनरीज त्यांना आपण देतो, ती मुलांना वाचायला लावतो. त्यानंतर त्याचे मॉक इंटरव्ह्यू घेतले, जसं मागे फेडरल बँकेच्या एक्झाम झाल्या त्या, मग त्याचे ऑफलाईनसुद्धा इंटरव्ह्यू आपण इथं घेतो, म्हणजे समोरासमोर एक्सपर्ट आपण त्यासाठी बोलवतो वेगवेगळे. त्यानंतर फेडरल बँकेच्या झाल्या होत्या, त्याच्या आधी LICसाठी EDOच्या ज्या जागा होत्या त्याला जवळपास आपले 26 मुलं इलिजिबल होते, तर त्यांचे पण आपण मॉक इंटरव्ह्यूज घेतले होते. त्यानंतर POसाठी असेल तर ते मॉक इंटरव्ह्यूची पण बॅच असते. आपल्या ऑफलाईन बॅचमध्ये एका बॅचमध्ये 20 ते 80पर्यंत मुलं असतात, त्यामुळं वैयक्तिक सगळ्यांकडे आपलं लक्ष पण राहतं. आता रीडिंग रूम तुम्हाला 3 महिने फ्री असते, नंतर कन्सेशनमध्ये आपण देतो त्यामध्ये. आता डाऊट क्लिअरिंगसाठी पण इथं फॅकल्टी अवेलेबल असतात. ओके, त्यानंतर बघा आता हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याला पण तुम्ही जॉईन व्हा. त्यानंतर आता हे व्हॉट्सअपचा नंबर आहे. तुम्ही काय करायचं, जर जॉईन नसाल तर मला फक्त नाव आणि तुम्ही कोणत्या गावचे आहेत
किंवा बॅच असेल तर बॅचचा टाईम एवढं मला पाठवायचं. माझाच नंबर येतो, मग मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करतो, म्हणजे आपल्या डेली ॲक्टिव्हिटी त्या ग्रुपमधलं तुम्हाला सगळ्या कळतात. ओके, हा नंबर आहे, म्हटल्यास तुमच्याकडे तर असेलच आणि ऑनलाईनवाल्यांनी पण घ्या. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. आता तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा. उद्यापासून आपण सिलेबस स्टार्ट करणार आहे. प्रॉपरली 3 लेक्चर उद्या होतील किंवा 2 होईल. स्टार्टिंगचा पहिला दिवस आहे तर लाईव्हच्या हिशोबाने आपण बघू. अजून काही डाऊट असेल तर विचारा. मग आज आपण स्टॉप करू. हां बोला. काही असेल तुमच्या आता म्हणजे सिलेबसबद्दल असेल, एक्झामबद्दल असेल, अपकमिंग एक्झामबद्दल असेल, कोई डाऊट आहे? ठीक आहे, मग आपण आज इथं स्टॉप करू. उद्या आपले लेक्चर्स ठरल्याप्रमाणे होईल. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं, परत एकदा आता रेकॉर्डिंग चालू आहे तरी सांगतो, ऑफलाईन ऑनलाईन जरी असलं तर तुम्हाला काही डाऊट असो निसंकोच केव्हाही विचारायचा, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, चलो.